रामकृष्ण हरी. यत्र नार्यस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवताः यत्रे तास्तु न पूजन्ते सर्वास्त फलात् क्रियाः. ज्या ठिकाणी नारीचं पूजन होतं त्या ठिकाणी देवतांचं वास्तव्य असतं आणि जिथे नारीचा अनादर होतो तिथे सर्व काम निष्फल होतात. आजच्या या महिला दिनाच्या कार्यक्रम प्रसंगी प्रत्येक नारीला, प्रत्येक शिवसखीला माझं वंदन. शिवकृपा सहकारी पतपेढीचे संस्थापक अध्यक्ष चव्हाण साहेब, संस्थापक उपाध्यक्ष वंजारी साहेब, ज्यांनी ही शिवसखीच्या स्थापनेची प्रेरणा दिली त्या अंजलीताई, डॉक्टर पुरी मॅडम आणि आपण सर्वच जण ज्यांना भेटायला उत्सुक होतो त्या बाबर मॅडम, इथे उपस्थित सर्व शिवसखी, कारण आता मी तुम्हाला शिवसखी म्हणणार आहात. आपण शिवसखीचा स्कार्फ, गुलाबी रंग परिधान केलेला आहे, शिवसखीच्या रंगात तुम्ही रंगलेला आहात. इथे उपस्थित सर्व शिवसखी, मग त्या शिवकृपाच्या सभासद असो, कर्मचारी असो, दैनंदिन ठेव प्रतिनिधी असो, प्रत्येक जण तुम्ही शिवसखी आहात. तुम्हा सर्वांना सुद्धा महिला दिनाच्या वतीने आज जो आपण कार्यक्रम आयोजित केला आहे त्या महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. शिवकृपा सहकारी पतपेढी, आपल्याला सर्वांना शिवकृपाचा इतिहास माहिती आहे, तरी मी आमच्या प्रमुख पाहुण्यांसाठी थोडासा रिपीट करेन. मॅडम, शिवकृपाची स्थापना 1982 ची, 42 वर्षाचा इतिहास शिवकृपाला लाभलेला आहे. पण 90 पर्यंत आमची प्रगतीच्या दिशेने सोडून थोडीशी अधोगतीच्या दिशेने वाटचाल झाली आणि जेव्हा 16 दिवसांसाठी 90 मध्ये शिवकृपा टाळे लावून बंद होती त्यावेळेला त्या संस्थेची धुरा आपले संस्थापक अध्यक्ष गोरख चव्हाण साहेब यांच्याकडे अध्यक्षपदाची आणि त्यांना समर्थपणे साथ देणारे आपले संस्थापक उपाध्यक्ष, त्यांनी ती सेक्रेटरी पदाची, वंजारी साहेबांनी सेक्रेटरी पदाची धुरा घेतली आणि या दोघांनी शिवकृपाची वाटचाल पुढे चालवली आहे. लहान असल्यापासून मी या दोघांनाही शिवकृपाचे सगळे निर्णय एकत्र घेत आणि त्यांना योग्य रीतीने पुढे पुढे नेत, वेगवेगळे उपक्रम राबवत. म्हणजे बऱ्याच जणांना, आपले जुने जर डेली एजंट असतील तर त्यांना आठवत असेल आपली छोटी पिगी बँक योजना होती, माय सेव्हिंग्स योजना, लहान मुलांसाठी माझी बचत योजना. ती योजना, ती संकल्पना असो किंवा मग शिवकृपामध्ये पहिला संगणक आणण्याची संकल्पना असो, प्रत्येक छोट्या छोट्या संकल्पनेला, प्रत्येक छोट्या छोट्या उपक्रमांना त्यांना सगळ्या प्रकारची मतं त्यांना समोर आली. त्या सगळ्या मतांवरती मात करत, ते सगळे विरोध असेल, कधी समर्थ साथ असेल, त्या सगळ्यांसोबत घेत, प्रत्येकाला सोबत घेत त्यांनी आज शिवकृपा 5000 कोटी पर्यंत आणलेली आहे. या माझ्या गुरुवर्यांना सर्वात पहिलं वंदन. आणि मागच्या महिन्यात अंजलीताईंनी माझ्या समोर हा विचार मांडला की पूनम, शिवकृपा इतके छान उपक्रम करते. त्यांना त्याची कल्पना आली की आपण जे मॅरेथॉनची स्पर्धा घडवली, त्यानंतर आपल्या कर्मचाऱ्यांसाठी क्रिकेट स्पर्धा असतील, त्या अशा वेगवेगळ्या उपक्रमांना जर शिवकृपा साथ देतीये आणि वेगवेगळे उपक्रम करतीये सभासदांसाठी, ठेवीदारांसाठी, तर मग शिवकृपामध्ये ज्या महिला सभासद आहेत त्यांना एकत्र का नाही आपण करायचं. त्यांनी ही संकल्पना मांडली माझ्याकडे मागच्या महिन्यात आणि हळूहळू करत ते विचारचक्र चालू झालं आणि त्या विचारचक्राला आपल्या सर्व संचालकांनी, अध्यक्ष उपाध्यक्ष साहेब असो, आमचे ज्येष्ठ संचालक देशमुख साहेब, मोहिते साहेब, देव साहेब असो, सगळ्यांनी एकजुटीने सकारात्मक भावना व्यक्त केल्या की हा करू शकेल. आणि त्या उपक्रमाची म्हणजे शिवसखीची संकल्पना पुढे आली आणि त्या संकल्पनेला सर्वांनी खूप छान प्रतिसाद दिला. त्याच भावनेतून, त्याच प्रतिसादातून एक नवीन उपक्रम आज उदयास आलेला आहे. मग शिवसखी म्हणजे नक्की काय? शिवसखीच्या माध्यमातून आपण करू काय शकतो हा प्रश्न सगळ्यांसाठी आहे. मग नुसत्या महिला सभासद एकत्र येऊन चालेल का? तर नाही. आपल्या भरपूर साऱ्या अडचणी आहेत. तुम्ही जर बऱ्यापैकी, तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी आपलं ऑलरेडी डॉक्युमेंट वाचलेलं असेल तर भरपूर गोष्टींचा उल्लेख झालेला आहे की
महिला सक्षमीकरण, आर्थिक सक्षमीकरण, त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रश्नांना उत्तर, आरोग्य, महिला आरोग्य. पण हे सगळं होणार कसं? शब्द खूप मोठे मोठे आहेत. या सगळ्या शब्दांवरती कसं काम होणार? कारण प्रत्येक शब्दावरती जर आपण बोलायला लागलो तर प्रत्येक शब्दासाठी दिवस पुरणार नाहीत. आर्थिक सक्षमीकरण, महिलांना उद्योजक बनवण्यासाठी त्यांना प्रेरणा देणं, त्यांना त्यांच्या पायावरती उभं करणं, त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवणं, ह्या सगळ्या गोष्टी याच्यात येतात. आरोग्य, महिलांचं आरोग्य, लहान मुली असतात 18-19, त्यांचे प्रश्न वेगळे असतात. 40कडे येणाऱ्या महिलांचे प्रश्न वेगळे असतात. 60कडे येणाऱ्यांचे अजून वेगळे असतात. आपण आयुष्यभर कोणाला कोणासाठी काम करत आलेलो आहोत, पण स्वतःकडे मात्र लक्ष देत नाही. मी एक छोटंसं टास्क तुम्हाला देते. असं समजा आपल्या लाडक्या बहिणींच्या अकाउंट वरती अचानकच 1 कोटी रुपये आले. आता विचार करा, त्या 1 कोटीचा तुम्ही काय करणार? लवकर विचार करा, तुम्ही काय करणार? पहिले साडे 1 कोटी खूप होतात. वाढवणार कसे ते बघणार आहे. 1 कोटी खूप होतात. काय काय करणार विचार करा. अच्छा, आता मला लगेच सांगा, त्याच्यापैकी कोणी कोणी फक्त स्वतःसाठी ते 1 कोटी रुपये वापरण्याचा विचार केला? आणि याच्यापैकी कोणी कोणी आपल्या कुटुंबासह विचार केला? देणारी, जन्मतः स्त्रीला देणारी म्हणून ओळखलं जातं. जन्म देणारी, प्रेम देणारी, माया देणारी, आपल्या कुटुंबियांसाठी नेहमी झगडत असणारी, प्रयत्न करणारी, कायम देत राहणारी, अशी ही स्त्री आहे. आज गरज आहे, तुम्ही देत राहाच, चांगलंच आहे. आपलं स्त्रीपण आहे, ते देणं हे आपलं स्त्रीपण आहे, ते सोडायचं नाही आपल्याला. पण सोबत थोडासा वेळ स्वतःलाही द्या. ती आजची गरज आहे, काळाची गरज आहे. प्रत्येक जण आपल्या कार्यामध्ये व्यस्त आहात. आज निस्वार्थी भावनेने थोडा वेळ स्वतःसाठी द्या. सहकार, मी लहानपणी शाळेत असताना शिवकृपा सहकारी पतपेढी नेहमी ऐकायचं ना, तर आईला एकदा विचारलं, सहकार म्हणजे नक्की काय? सहकार काय? तिने मला थोडक्यात सांगितलं. आपल्याकडे अचानक पाहुणे आले की नाही आणि आपल्याकडचं सगळं सामान संपलं असतं, आपण काय करतो? शेजारी जाऊन थोडीशी मिरची आणतो, इकडे जाऊन ह्या मावशीकडे जाऊन थोडीशी कोथिंबीर आणतेस, थोडस कांदा संपलाय, कांदा घेऊन या. त्या सगळ्या माझ्या सहकारी आहेत. ती वेळ टाळून नेऊन पुढे नेण्यासाठी मला ज्या मदत करतात त्या माझ्या सहकारी. आणि या सहकार भावनेतून, निस्वार्थी भावनेतून शिवकृपाची स्थापना झालेली आहे. आणि त्याच सहकार भावनेतून शिवसखी सहकार मंडळ आहे. शिवसखी महिला मंडळ सुद्धा आम्ही म्हणू शकलो असतो, पण शिवसखी सहकार मंडळ हे नाव देण्यामागचं कारणच ते आहे की आपण तो सहकार करायचा आहे. प्रत्येक स्त्रीने तो सहकार करायचा आहे आपल्या सोबत असलेल्या दुसऱ्या स्त्रीसाठी, निस्वार्थी भावनेने. हा, कदाचित कार्यक्रमाला येताना वगैरे तुम्हाला थोडाफार आपल्या खिशाला जळ लागते, मला मान्य आहे. मी सुद्धा पुण्यावरून आली आहे, थोडीशी कुठेतरी जळ लागते. पण ती थोडी जळ पूर्णपणे भरून निघते जेव्हा आपण समोर एखाद्या स्त्रीच्या चेहऱ्यावरती प्रचंड आनंद बघतो. आपण केलेल्या कार्याची ती पोच पावती असेल. मी तुम्हा सर्वांना यासाठी हे सांगते कारण तुम्ही सर्वच जणी कुठल्या ना कुठल्या तरी प्रकारे शिवसखीच्या समन्वयिका आहात. तुमच्यावरती, आज इथे उपस्थित राहणाऱ्या प्रत्येक महिलेवरती एक खूप मोठी जबाबदारी आहे की आज आपण इथून शपथ घेऊन बाहेर निघतोय की मी फक्त माझं नाही, माझ्या सोबत अजून काही महिलांसाठी चांगलं काम करेन. या भावनेने आपण एकत्र आलेलो आहोत. देणारी, मी तुमच्या सगळ्यांमध्ये तो प्रेम, ती वेळ आणि ती सद्भावना देणारीचं चित्र बघत आहे. आणि त्या प्रत्येक शिवसखीसाठी एकच माझी इच्छा आहे
की तुम्ही सगळ्यांनी तुमच्या पद्धतीने जसं होईल तसं, कोणाला जास्त वेळ जमेल, कोणाला कदाचित कमी वेळ जमेल, जसं होईल तसं आपल्या ह्या शिवसखी सहकार मंडळामध्ये जास्तीत जास्त महिलांना कसा याचा उपभोग घेता येईल, त्यांच्यापर्यंत कशा प्रकारे आपण पोहोचू शकू, त्यांना मार्गदर्शन कसं करू शकू, यासाठी आपण प्रयत्न करायचा आहे. मी जास्त वेळ घेणार नाही. आपल्याला आपल्या प्रमुख पाहुण्यांचे सुद्धा त्यांचे सुद्धा शब्द ऐकायचे आहेत. शेवटी फक्त एवढंच म्हणेन, आदिशक्ती तू, प्रभूची भक्ती तू, झाशीची राणी तू, माझ्या मावळ्यांची भवानी तू, प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू, आजच्या युगाची प्रगती तू, आणि माझ्या शंभू शिवशंकरांची शिवसखी ही तूच. रामकृष्ण हरी. धन्यवाद. धन्यवाद पूनमताई. मी उपस्थित प्रमुख पाहुणे डॉक्टर व ॲडव्होकेट अंजली पाटील मॅडम यांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. नमस्कार. रामकृष्ण हरी. आज इथं आल्यानंतर गेल्या म्हणजे मला असं वाटतं 1 तास झाला मला येऊन, जे काही शिवमय वातावरण आहे, या शिवमय वातावरणात मला ना कुठेतरी वेगळ्या दुनियेत आल्यासारखं वाटतंय. कारण की हे मी अनुभवत नाही. कारण एकतर वकील आहे, दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःला बुद्धिवादी समजतो आम्ही वकील लोक. त्यामुळे सातत्यानं वेगळ्या एका दुनियेत वावरत असतो आणि चिकित्सक जास्ती असतो आम्ही. विचक्षण रीतीनं विचार करायची आम्हाला सवय असते. त्यामुळे आम्ही इतक्या आध्यात्मिक वातावरणात फार क्वचित असतो. तरी सुद्धा आज इथं आल्यानंतर मी आदरणीय चव्हाण साहेब आणि आदरणीय वंदारी साहेबांना नक्की सांगेन की या वास्तूत प्रवेश केल्यापासून आता या क्षणापर्यंत अध्यात्म आणि व्यवहार याची इतकी उत्तम सांगड घालणारी ही संस्था फार अभावानं, आणि म्हणून फार म्हणजे विलक्षण आहे. खूप छान वाटतंय. त्यामुळे मी सहकारात गेले, आमच्या संस्थेला 35 वर्ष झाले. गेले 35 वर्ष काम करते. किंवा जसं आता पूनमनी सांगितलं की लहानपणापासून ती सहकाराच्याच वातावरणात वाढली, तसंच मी सुद्धा निफाड येथे, ज्याला सहकाराचा बालेकिल्ला, निफाड तालुका हा सहकारासाठी खूप प्रसिद्ध असलेला तालुका आहे. अनेक तिथं क्रांतिकारी असे निर्णय झालेले आहेत. अनेक मोठी लोक तिथे जन्माला आली आहेत. त्यातलं पहिलं नाव जर घ्यायचं झालं तर न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, की ज्यांनी पहिला प्रस्ताव सहकारी बँकेचा, शेतकरी सहकारी बँकेचा प्रस्ताव इंग्रज सरकारला दिला होता. त्यांनी मात्र तो नाकारला आणि त्यामुळे पहिली सहकारी बँक ती झाली नाही. परंतु सहकारी बँक असावी, सहकारी आर्थिक संस्था असावी असा पहिला विचार करणारे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचा जन्म सुद्धा आमच्या निफाडला झालेला आहे. त्यामुळे हे वातावरण असतं गुण, आणि त्या वातावरणाचे संस्कार आपल्यावर होत असतात आणि त्या संस्कारातून अशी माणसं घडत असतात. आणि म्हणून मला खूप, मी स्वतःला भाग्यवान समजते की या वातावरणात लहानची मोठी झाले. ज्या पद्धतीनं आता पूनम बोलत होती, त्यामुळे मला असं वाटत होतं की मी पुन्हा एकदा तिला मीच यामध्ये शोधली आहे की काय. आणि हे सगळं होत असताना गेली 35 वर्ष सहकार हा एक आर्थिक विचार आहे, सहकार ही जीवनशैली आहे, आणि सहकार ही एक अतिशय उत्तम अशी सृजनशील चळवळ आहे. यावरती नितांत श्रद्धा असलेली मी आणि माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्या महाराष्ट्रात नव्हे, भारतात नव्हे, तर आशिया खंडात नव्हे, तर जगभरामध्ये जेव्हा भेटायला लागतात एकमेकींना, तेव्हा असं वाटतं की अरे आपण निवडलेला मार्ग हा अतिशय बरोबर आहे. परंतु समाज त्याकडे दुर्लक्ष करतोय. त्या समाजाला आता ठणकावून सांगण्याची वेळ आली आहे की सहकार हा एकमेव पर्याय आहे. ना भांडवलशाही ना साम्यवादी विचारसरणी आम्हाला तारून नेणार आहे. आम्हाला जर तारून नेणार असेल, जो वंचित घटक आहे, जो दुर्लक्षित घटक आहे, जो मागासलेला आहे, जो आपण त्याला अंडर प्रिव्हिलेज असं म्हणतो, उपेक्षित घटक आहे, यांच्यापर्यंत जर विकासाच्या गंगा जर पोचवायच्या असतील तर त्या केवळ आणि केवळ सहकाराच्या माध्यमातून पोचतील यावर आमचा विश्वास आहे. आणि म्हणून आज इथे येताना मला एक खूप आनंद
होत होता. खरं इथे येणं माझ्यासाठी खूप अवघड होतं आज, पण तरी सुद्धा मी ते ठरवलं की काही करून शेवटपर्यंत प्रयत्न करत राहायचा आणि पोहोचायचं. आज या कार्यक्रमाला विशेष उपस्थित असलेले आमचे चव्हाण साहेब, जे या शिवकृपा पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. वंजारी साहेब, गेले 15 वर्ष आम्ही एकत्र काम करतो आहे राज्य फेडरेशनच्या माध्यमातून. वंजारी साहेब सातत्यानं आम्हाला सांगत असत की आम्ही संस्थेत असं करतो तसं करतो, परंतु इतक्या वर्षानंतर भेटीचा योग मात्र आज इथं आला मला. आणि आम्ही महाराष्ट्रभर आम्ही सगळे राज्य फेडरेशनच्या माध्यमातून काम करतो आणि सातत्यानं वंजारी साहेबांचं खूप पाठिंबा असतो की ताई तुम्ही काय करता, कसं करतात. आणि हे आपण करतो ना, त्याला कोणीतरी शाबासकीची थाप दिली तरी आपल्याला असं वाटतं की अरे बळ येतं आपल्याला. आणि म्हणून या दोघांनी हे जे काही बीज संस्थेचं लावलं, आज त्याचा वटवृक्ष झालेला आहे. अतिशय उत्तम अशी इमारत आहे आणि जे जे काही तुम्ही इथं केलेलं आहे ते अतिशय विचारपूर्वक केलेलं आहे. सभासदांसाठी तुम्ही काही करतात. मला नाशिकच्या शाखेतही जाण्याचा योग आला. अध्यक्ष पदाधिकारी नसताना सुद्धा एखादी संस्था कशी उत्तम चालू शकते हे नाशिकच्या शाखेत गेल्यानंतर मला अनुभवायला आलं. मला असं वाटतं मागच्या किंवा मागच्याच वर्षीच्या महिला दिनाच्या दिवशीच मी तिथे गेले होते आणि खूप छान वाटलं. ही शिवकृपा पतपेढी एक आदर्श आहे आणि म्हणून आपल्या दोघांचं खूप खूप मनपूर्वक अभिनंदन करते. त्याचबरोबर आज इथं उपस्थित असलेल्या विशेष अतिथी डॉक्टर पुरी मॅडम ह्याही आमच्या नाशिकशी संबंधित आहेत. हे ऐकून खूप बरं वाटलं. ताई, खूप छान वाटलं. तुम्ही वेगळ्या पद्धतीनं एक सरकारी अधिकारी उत्तम सामाजिक काम कसा करू शकतो याचं उदाहरण म्हणजे वर्षाताई आहे मला असं वाटतं. त्याचबरोबर ज्यांची आपण वाट बघत होतो अशा ललिता मॅडम. मॅडम तुमचं खरं क्षेत्र धावण्याचं आहे, त्यामुळे या धावपळीच्या जगामध्ये आपण सातत्यानं जे काही डिव्होशन आपल्या क्षेत्रात दिलेलं आहे त्याबद्दलही आपलं खूप कौतुक. विशेष कौतुक या सगळ्या पार्श्वभूमीवर आमच्या पूनमचं निश्चित करेन, कारण की एवढी मोठी संस्था जरी असली तरी सुद्धा काही वेगळा विचार घेऊन कार्य करणारे आणि जेव्हा विचार घेऊन कार्य करणारे कार्यकर्ते असतात त्यांना शाबासकीचा पाठिंबा देणारे संचालक मंडळही असणं गरजेचं असतं. आणि म्हणून पूनमनी हा विचार संचालक मंडळासमोर मांडल्यानंतर त्यांनी निश्चित तो उचलून धरला आणि सिस्टर सोसायटी शिवसखी सहकार मंडळ म्हणजे आज तुम्ही जगाच्या पातळीवरती असलेल्या जेवढ्या सिस्टर सोसायटी आहेत त्या सगळ्या सिस्टर सोसायटीशी तुम्ही कनेक्ट झालेल्या आहात आणि खूप ऐतिहासिक गोष्ट आहे. तुम्हाला सांगते म्हणजे आज जे काही घडतं आहे या शिवकृपा पतसंस्थेमध्ये महिलांनी यात काय यायचंय. आता पूनमनी खरं खूप चांगलं प्रस्तावना केलेली आहे, त्याबद्दल मी खूप धावता आढावा घेईन. परंतु सिस्टर सोसायटी म्हणजे काय, त्याला आम्ही मराठीत त्याचं महाराष्ट्रीय भाषेत आम्ही सखी सहकार मंडळ असं केलंय. मग शिवकृपाची म्हणून शिवसखी सहकार मंडळ, आमच्या कल्याणी पतसंस्थेचे म्हणजे कल्याणी सखी सहकार मंडळ. अशा पद्धतीचं हे सगळ्या आपल्या सिस्टर सोसायटीज आपण एकमेकांना जोडून घेणार आहोत आणि इट इज अ नेटवर्क. इट इज अ नेटवर्क. हे नेटवर्क आहे. कशाचं नेटवर्क आहे तर हे नेतृत्व करणाऱ्या महिलांचं नेटवर्क आहे. मग ज्या महिला नेतृत्व करत आहेत तर त्यांनी एम्पॉवर असणं, सक्षम असणं गरजेचं आहे. मग तुम्ही पतसंस्था चळवळीत काम करणाऱ्या ज्या महिला आहेत, मग अगदी शिपाई ताई असली, अध्यक्ष असली तरी सुद्धा त्यांना आम्ही या चळवळीत काम करतो म्हणजे नक्की काय करतो हे समजलं पाहिजे. सहकार म्हणजे काय हे समजलं पाहिजे. या संस्थेत माझा रोल काय, माझी भूमिका काय हे समजलं पाहिजे. आम्ही नेतृत्व करतो आहोत, आमचं काम करतो म्हणजे माझ्या टेबलवरती जे काम आहे त्याचं मी आय एम द लीडर ऑफ दॅट रोल. जसं आम्ही म्हणतो की प्रत्येक गृहिणी ही ती लीडर असते त्या घराची आणि आपण सगळ्या उत्तम मॅनेजमेंट करणाऱ्या आहोत. म्हणजे साखरेचा डबा कुठे गेला इथपासून तर घरातल्या कोणाची वस्तू कुठे आहे हे फक्त त्या गृहिणीलाच माहिती असतं. तीच पटकन काढून देते. नवरा फोन करतो माझी ही फाईल सापडत नाहीये, तू लवकर घरी ये, आणि मग ती शोधून देते आणि ती पटकन शोधून देते. सांगायचं तात्पर्य असं की हे अंगभूत कला कौशल्य आपल्यामध्ये आहेतच. जसं आपण आता गुलाबी स्कार्फ का घालायचा, गुलाबीच रंग का निवडला असेल तर गुलाबी रंग हा शांतीचा आहे, गुलाबी रंग हा आनंदाचा प्रतीक आहे, गुलाबी रंग हा समृद्धीचा प्रतीक आहे, गुलाबी रंग हा मातृत्वाचा प्रतीक आहे.
आणि मातृत्व हे निसर्गाशी जोडलेलं आहे. कारण की निसर्ग जितका सृजनशील आहे तितक्याच आम्ही सगळ्या सृजनशील आहोत. कारण की रिप्रोडक्शनची जबाबदारी निसर्गानं आपल्याला दिलेली आहे. आणि दैवदत्त इतकी जबाबदारी जर आपण पेलवतो आहे उत्तमरित्या, आम्ही पिढ्या घडवतो, आम्ही मुलांना चांगले संस्कार देतो आणि इतकी जर आमच्यामध्ये विलक्षण ताकद आहे, तर आम्ही एम्पावर नाहीत, सबल नाही, महिला असबल आहेत असं म्हणण्याचं धारिष्ट कोणी करू नये. महिला सबल आहेतच. G.P. अँडरसन यांनी खूप चांगलं असं म्हटलंय की महिला सबल आहेतच, विमेन आर ऑलरेडी एम्पावर्ड. पण त्या एम्पावर्ड आहेत हे बघण्याची दृष्टी समाजाकडे नाही आहे आणि ती दृष्टी निर्माण होणं ही आता काळाची गरज आहे. मग आम्ही जर सबल आहोत, आम्ही जर ठिकठिकाणी एक आमच्यातलं अंगभूत कौशल्य, माझ्या टेबलवर बसून मी माझं स्किल, मग मी उत्तम कॅशियर आहे, मी उत्तम क्लार्क आहे, मी उत्तम मॅनेजर आहे, मग माझं स्किल ज्या वेळेला मी तिथं देत असते त्यावेळेला मला जर त्यासाठी कोणी आडकाठी करत असेल तर त्याला तोंड देण्याची ताकद मात्र आपल्यामध्ये हवी. ती तोंड देण्याची मानसिकता मला हवी. यासाठी आम्हाला सबल होण्याची गरज. आताच बरेच आपण बघतो की महिला सबलीकरणाच्या सगळ्या गोष्टी होतात, मग त्याच्याबद्दलचे प्रवाद पण खूप आहेत की महिला तर काय गरज आहे महिलांना, नवरा कमवतोय ना, मग घरात बसावं की कशाला जायला पाहिजे बाहेर. बाहेर एवढ्या घटना घडतात, तुम्ही ऐकतात. स्वारगेटला एक घटना घडली, असंख्य घटना घडतात रोजच. पेपर उघडला की आपण बघतो महिलांवरती अत्याचार झाला. काल एका दिल्लीतल्या वकिलावरती ऍसिड फेकलं गेलं. मग ह्या सगळ्या ज्या गोष्टी घडतात या का घडतात, तर यासाठी समाजाची मानसिकता बदलणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपण संघटित होणं गरजेचं आहे. आणि म्हणून हे सिस्टर सोसायटी, आणि त्यातही आपण सहकारामध्ये ही सिस्टर सोसायटी किंवा सखी सहकार मंडळ आणू शकतो किंवा आणू इच्छितो ते याचसाठी की आम्ही सक्षम आहोतच, पण आमच्यावरती जर शंका घेणार असाल तर ते चालणार नाही. वी आर युनायटेड. आम्ही एकसंध आहोत, आम्ही संघटित आहोत, आमची एकजूट आहे. ही एकजूट सहकारामध्येच असू शकते. आणि सहकारी पतसंस्था ह्या अशा संस्था आहेत की ज्या खरोखर तळागाळातल्या लोकांशी जोडलेल्या आहेत. खरं खूप जास्त मी बोलणार नाही. जसं मी मगाशी म्हटलं की पूनमनी सगळं त्याच्या मागची पार्श्वभूमी समजून सांगितली आहे तुम्हा सगळ्यांना. सहकार सखी मंडळात येऊन आपण हे निश्चित करू शकतो की आमच्यामध्ये जर कमी आत्मविश्वास असेल तर मी शेजारचीचा हात धरेन की ज्याच्यामध्ये आत्मविश्वास आहे. वी विल गो टुगेदर बाय टेकिंग हँड इन हँड. आम्ही एकत्र एकमेकींचा हात धरू, पुढे जाऊ. तिच्यामध्ये काही भाव असतील तर ते माझ्यात कमी असतील, माझ्यातला भाव तिच्यातला अभाव, तिच्यातला भाव माझ्यातला अभाव, हा असा आम्ही एकमेकींनी जोडून घेऊ आणि एकत्रित प्रवास करू. मला वाटतं सहकारी पतसंस्था असतील किंवा सहकारी सखी मंडळाची कन्सेप्ट, संकल्पना हीच आहे. आता तिने तिच्या आईचं उदाहरण दिलं, खूप छान सांगितलं तिने. इतका साध्या सोप्या भाषेत सहकार समजून सांगितला की माझ्याकडे जर आज साखर नसेल तर मी शेजारून आणते, ती मला मदत करते, पटकन मागच्या दारानं साखर आणून देते. यांच्याकडे पाहुणे आले बरं का, मला निरोप आला. किंवा तिच्याकडे जर उद्या काही पाहुणे आले असेल, काही कमी असेल तर आपण लगेच ती न सांगता देऊन येतो. तर हा सहकार की एकमेकांच्या गरजा ओळखून त्या गरजांपर्यंत पोहोचण्यासाठी चालणारी संघटित अशी वाटचाल म्हणजे सहकार. आणि ह्या गरजा आपण एकमेकींच्या ओळखूयात. प्रत्येक गावाच्या, प्रत्येक पिढीच्या, प्रत्येक पतसंस्थेच्या गरजा कदाचित वेगळ्या असतील, त्या आपण शोधू. म्हणून याला असा काही स्ट्रक्चर फॉर्म्युला नाही की सहकार सखी मंडळ कसा काय स्थापन करायचं, पुढे प्रोग्राम काय असेल. या सहकार सखी मंडळ म्हणजे सिस्टर सोसायटी जी आहे, ही सिस्टर सोसायटी वर्ल्ड ऑर्गनायझेशन ऑफ क्रेडिट युनियन म्हणजे वोकू म्हणतात त्याला, WOCCU, या जागतिक संघटनेनं GWLN म्हणजे ग्लोबल विमेन लीडरशिप नेटवर्क स्थापन केली आहे. ती महिलांसाठी केली आहे. जसं शिवकृपा पतसंस्थेनं महिलांसाठी शिवसखी मंडळ केलं, तसंच त्या वर्ल्ड ऑर्गनायझेशनने GWLN म्हणजे जगातल्या सगळ्या महिला ज्या नेतृत्व करतायत यांचं नेटवर्क, ग्लोबल विमेन्स लीडरशिप नेटवर्क
हे नेटवर्क करण्यासाठी म्हणून एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आहे. आणि त्यांनी असं म्हटलंय की जगातल्या जेवढ्या काही पतसंस्था असतील, फक्त सहकारी पतसंस्था, त्यात कार्य करणाऱ्या ज्या महिला असतील, या महिलांनी एकत्रित यावं, आपले प्रश्न सोडवावेत. मग ते आरोग्याचे असतील, आर्थिक प्रश्नाचे असतील, उद्योजकतेचे असतील, यासाठी महाराष्ट्र राज्य पतसंस्थेनं सुद्धा हा पुढाकार घेतला. आणि महाराष्ट्रात आदरणीय आमचे अध्यक्ष काकासाहेब कोल्टे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ही सिस्टर सोसायटी सुद्धा प्रत्येक पतसंस्थेत नेण्याचा प्रयत्न करत आहोत. या सगळ्यांचाच एक परिपाक म्हणून आपण एक उत्तम असं उदाहरण निश्चित घालून देऊ शकू. आणि त्यासाठी आज तुम्ही हा इनिशिएटिव्ह घेतला. खूप अभिनंदन करते तुम्हा सगळ्यांचं. आज सगळे आपण गुलाबीमय झालेलो आहोत. आणि हा जो काही शांतीचा द्योतक असलेला, आनंदाचा द्योतक असलेला, सुखाचा द्योतक असलेला गुलाबी रंग आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात येऊ अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. आणि त्याचबरोबर या संदर्भात जर काही शंका असतील किंवा काही आपल्याला माहिती विचारायची असेल तर ती मी आहे थोडा वेळ आपण नक्की विचारू शकता, बोलू शकता. मला असं वाटतं आज इथे उपस्थित असलेल्या फक्त इथल्या समन्वयिका आहेत. तुम्ही सगळ्या समन्वयिका ज्या आहेत यांच्यावर खूप मोठी जबाबदारी, कारण की यू आर ऑलरेडी लीडर्स. तुम्ही लीडर्स आहात. समन्वयिका म्हणजे तुम्ही सगळ्यांना जोडून घेणारे आहात. आणि म्हणून ही जी काही सखी सहकार मंडळाची संकल्पना आहे, GWLN ला अशी अपेक्षा आहे की वर्षातून किमान तुम्ही 3 कार्यक्रम जास्ती घेऊ शकता. याच्यासाठी वेगळं रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही. जसं आपल्याकडे ठेव विभाग असतो, शेअर विभाग असतो, त्याच पद्धतीनं सिस्टर सोसायटी किंवा सखी सहकार मंडळ एक आपला वेगळा बोर्ड तिथं असावा. आणि वर्षातून किमान 3 कार्यक्रम घ्यावेत की जे महिला सक्षमीकरणासाठी आपल्याला उपयुक्त ठरतील, की ज्या योगे आपल्याला पतसंस्थेमध्ये सुद्धा महिलांचा सहभागित्व आणि नेतृत्व यांची जी काही आपल्याला उणीव भरून काढायची असेल तर एक खूप चांगलं प्लॅटफॉर्म आहे असं मला वाटतं. तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा या शिवसखी सहकार मंडळासाठी मनपूर्वक शुभेच्छा देते आणि माझ्या वाणीला विश्राम देते. धन्यवाद. धन्यवाद पाटील मॅडम. आपण खूप समर्पक स्वरूपात आम्हा सखींना मार्गदर्शन केलं. व मी पाहुणे उपस्थित सख्यांमधून कोणाला प्राथमिक स्वरूपात मनोगत व्यक्त करायचं असेल तर उत्स्फूर्तपणे त्यांनी पुढे यावे. 2 मिनिटात आपले मनोगत व्यक्त करावे. प्रथमतः मी संस्थेचे माननीय अध्यक्ष गोरख चव्हाण साहेब आणि उपाध्यक्ष वंजारी साहेब यांचे आभार मानते की त्यांनी मला इथं एक शिवसखी आणि एक समन्वयक म्हणून बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते. ऑलरेडी शिवसखी संकल्प शिवसखीचा सहकारातून समृद्धीचा ह्या आभारानंतर मी हा इतका शिवकृपा पतसंस्था सहकारी पतपेढीतून हा जो इनिशिएटिव्ह घेतला त्या मुख्य समन्वयक पूनम जगदाळे मॅडम यांचा मनापासून आभार मानेन की त्यांनी हा प्लॅटफॉर्म आपण इथे सर्व बसलेला किंवा ज्या शिवकृपा सहकारी महिलांच्या सभासद आहेत त्यांना हा उपक्रम लाभून देण्याबद्दल त्यांचेही मी मनापासून खूप खूप आभार मानते. मी आज एवढंच सांगेल की जे वातावरण आपल्याला अंजली मॅडम आणि पुरी मॅडमनी इथे पाहिलेलं आहे ते पहिलं वातावरण म्हणजे अध्यात्म. जेव्हा आपण ह्या समन्वयक म्हणून जेव्हा काम करणार आहोत तेव्हा तिथे बऱ्याच जणींचे वेगवेगळे प्रश्न आहेत की मॅडम मी एवढ्या जणींना 10 जणींना फोन केला पण त्यातले 5 जणी माझ्यासाठी येऊन हे ह्या म्हणजे शिवसखीमध्ये सामील झाल्या तर मी अजून काय करायला हवं. तर काही जे काही क्वेश्चन्स असतील किंवा जे काही तुमच्या अडचणी असतील त्या आजच आपण पूनम मॅडमकडून किंवा अंजली मॅडमकडून सॉल्व्ह करून घेऊयात. त्याच्यानंतर मी असं म्हणेल की आपण जेव्हा सातत्याने प्रयत्न करत असतो आणि अध्यात्म करत असतो जेव्हा कर्म आणि अध्यात्म या दोन्हींची सांगड घातल्यावर आयुष्य किंवा हे संलग्न झाल्यावर काही अशक्य नाही आहे. कुठलीही गोष्ट आपण साध्य करायला म्हणजे आपण आपलं काम सातत्याने करत राहायचंच आहे. त्याचबरोबर अध्यात्म जे आपल्याला आपल्या आप्पांकडून मिळत असतं की बाबा की किती अध्यात्माची गरज आहे आज कलियुगातल्या. सो या दोघांची सांगड घातली किंवा संलग्न झालो तर आपल्यासाठी हे काहीही अशक्य नाही आहे. आता शिवसखीचा विषय काढायचा झाला तर ही आपली ही पतसंस्था फक्त महाराष्ट्र राज्यापुरतीच मर्यादित राहिलेली नाही आहे, बरोबर. ही जगपातळीवर नेण्याचं काम हे आपल्या शिवसखीच्या माध्यमातून आपण ते प्रामाणिकपणे करत राहणार आहेत.
मग त्याच्यामध्ये जसं पूनम मॅडमनी किंवा अंजली मॅडमनी सांगितल्याप्रमाणे आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक या सर्व गोष्टींचा समावेश होत आहे. मी थोडक्यात एक उदाहरण देईल. माझी ठाण्याची एजंट आहे अमृता कोकाटे. म्हणजे उद्योग तिचा स्वतःचा एक बिझनेस आहे की ती केक बनवत असते घरी. सो तिच्या उद्योगाला प्रोत्साहित करणं. तर कसं प्रोत्साहित करणं, ही शिवसखी आपण एकत्र आल्यानंतर ती ठाणा शाखेला आली. फॉर एक्झाम्पल ती ठाणा शाखेला आली आणि तिने तिचे छोटंसं एक कार्ड दिलं की मी केक प्रिपरेशन करते किंवा मी घरगुती केक बनवत असते. ते कार्ड फॉरवर्ड करत गेलं किंवा ते एकमेकींना गेलं तर ती काय म्हणणार, अरे माझ्या सखीला मी तर मदत करणारच आहे. सो ही मदत ज्याप्रमाणे आपण करत एकमेकींना गेलो तर त्याच्यातून तिचा उद्योगाला प्रोत्साहित केलं जाईल. तिने छान केक बनवला किंवा तिने तिच्यातल्या काही चुका असतील त्या एकमेकींना सखींनी आपापल्याबरोबर शेअर केल्या तर तिलाही तिच्यातल्या उणिवा जाणून येतील किंवा त्याच्यातून ती सुधारण्याचा प्रयत्न करेल. सो हा एक प्रशिक्षण, तसंच सामाजिक बांधिलकी, त्यातून एक आपली जसं मनाच्या रेशीमकाठी एकमेकींशी बांधलेल्या असतात की तिच्याबद्दलची एक आपुलकीची भावना तयार होईल. मग ते अगदी आता ऐरोली ब्रांचेसच्या प्रतिभा खराडे मॅडम असतील, त्या पार्लर आहेत, ब्युटिशियन आहेत. सो एखादी ब्राईडची ऑर्डर असेल किंवा काय, सो तिच्या उद्योगाला आपण प्रोत्साहन देणार आहोत, तिला प्रशिक्षण देणार आहोत की तुझ्यातल्या ह्या चुका आहेत. या सगळ्या गोष्टी आपण पतसंस्थेच्या मार्फत करणार आहोत. त्याच्यानंतर मी एक फार्मासिस्ट आहे. सो थोडा भाग मी असंही सांगेल की महिला आरोग्य, आपण सातत्याने काम करत असतो, दिनचर्यामध्ये आपण रेग्युलर सगळ्या गोष्टी करू, पण स्वतःसाठी दिवसातले 30 ते 45 मिनिटं स्वतःसाठी वेळ द्या. स्वतःसाठी अशासाठी वेळ द्या की ही काळाची गरज आहे, ही सृष्टी आहे, ती एक जसं पूनम मॅडमनी सांगितल्याप्रमाणे देवाचं दुसरं रूप नारी आहे, प्रकृतीचं सृष्टीचं दुसरं रूप नारी आहे. जर आज ही नारी शक्ती दिन अर्थात महिला दिन म्हणून आपण सेलिब्रेट करतो, तो प्रत्येक दिवशी सेलिब्रेट झाला पाहिजे, प्रत्येक दिवशी साजरा झाला पाहिजे. एक सकाळीच पेपरमध्ये लेख आलेला, मी थोडक्यात त्याची म्हणजे मी तो लिहून काढला आणि मी ते मला इतका आवडला की मी तुमच्यासमोर तो बोलून दाखवते. प्रत्येक परिस्थिती जी होते समरूप, म्हणजे प्रत्येक परिस्थितीमध्ये स्त्री ही इन्क्लुडिंग असते. मग ती चहा बनवण्यापासून ते अगदी तुमच्या इथे मॅडम बसलेल्या आहेत, म्हणजे ॲडव्होकेट असू दे, डॉक्टरेट, प्रत्येक परिस्थितीमध्ये ती समृद्ध झालेली असते. जिच्याशिवाय आहे आयुष्य अपूर्ण. महिलेच्या असण्याने होते ही सृष्टी तृप्त. प्रकृतीचं दुसरं नाव नारी, देवाचं दुसरं रूप नारी, तरी काही अजूनही आहे अवहेलनेस पात्र. किती मोठ्या पदावर जा, किती गोष्टी आपण पुढे नेतृत्व करत जा, पण तरी घरी आल्यावर आपल्याला आई दे ग मला चहा हे नेतृत्व पण पार पाडावंच लागत असतं किंवा तिच्या आयुष्यामध्ये छोटे चढ उतार, अवहेलना तर ही होतच असते. सो ते बाजूला ठेवून मी याच्यातून एकच सांगेल की स्वतःला ओळख, तुझी ओळख तूच आहेस, आपल्यासाठी रस्ता तूच निवड. मग बघ तुझ्या पदरात आतोनात आनंद आहे आणि तोच एक परमानंद. म्हणून तृप्त किंवा संलग्न होऊन स्वतःसाठी वेळ काढून स्वतःसाठी थोडं जगायला शिकण्याचा मी त्याच्यातून तुम्हाला सल्ला देऊ शकते. इतकी सल्ला देणे इतकी मोठी नाही आहे, पण एक समन्वयक म्हणून मी पूनम मॅडम आणि अंजली मॅडम यांना सांगू इच्छिते की आम्ही ही सुरुवात अगदी जोमाने जोरात सुरुवात करू. आणि ही आज जो आपण गणेश केलेला आहे त्याचा आजचा पहिला दिवस आहे, आपण त्याचा औचित्य म्हणजे महिला दिनाच्या निमित्ताने केलेला आहे. सो आमच्याकडून तर अश्युअर राहील की आम्ही तुम्हाला सांगतो की याची सुरुवात एकदम धडाकेबाज आणि जोशवादात करू. त्याच्यामधून काय होतं की आत्मनिर्भरता, स्वतः स्वावलंबी, त्याच्यानंतर व्यावसायिक मार्गदर्शन आहे आणि मेन नेटवर्क प्लॅटफॉर्मिंग. म्हणजे आता शिवसखीचा ॲप मला वाटतं ह्या मुलींनी जे आता न्यू जॉईनिंग मुली आहेत त्यांनी खूप छान पद्धतीने करून दाखवले. म्हणजे असे छोटे छोटे व्हिडिओज आपण शिवसखीचे ओपन केले आणि ते इन्स्टॉल केले, तर त्याला लाईक्स किंवा महत्त्वाचं म्हणजे सबस्क्रिप्शन करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये मला वाटतं गावाकडच्या लोकांना ट्रेनिंग देणं किंवा प्रशिक्षण देणं खूप गरजेचं आहे. ते आपण प्रत्येक समन्वयिका पूनम मॅडमना विचारणार, पूनम मॅडम आपल्याला फॉरवर्ड करणार आणि आपण शिवसखीला फॉरवर्ड करणार. याची कार्यपद्धती अशी राहील. सो जो काही अडचणी आहेत, सो जो काही प्रश्न आहेत जे काही ते आपण सॉल्व्ह करून निश्चितच एक शिवसखी समन्वयक म्हणून पार पाडू. हे मी तुमचे हेड म्हणून पूनम मॅडमना ॲश्युअर देते आम्ही नवीन जोमाने सुरुवात करू. सो पुन्हा एकदा प्रत्येक महिलेला, माझ्या शिवसखीला महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. महिला मुक्तीची भाषा फक्त आजच्या पुरती नको, महिला मुक्तीची भाषा फक्त आजच्या पुरती नको, तुझा उत्सव म्हणून फक्त आजच आरती नको. सो हा शिवसखीचा दिवस प्रत्येक दिवस आपण साजरा करणार आहे,
फक्त आजच आरती नको, ओठातला आणि पोठातला तुझा आवाज जन्माला घाल. आपण आपलं मन आपल्या नवऱ्यांपुढे किंवा आपल्या आईवडिलांपुढे ओपन करू, पण जे काय आपले बर्डन्स आहेत, जे काही दुःख आहे किंवा जे काही चढ उतार आहेत ते ओठांवर नको आहे, ते बाहेर येऊ देत. सो हा एक आहे, ओठातला आणि पोठातला तुझा आवाज जन्माला घाल. प्रत्यक्ष काळही बदलेल, मग नव्या युगाची चाल. मग हे जग आहे, हे नवं युग आहे, ते बघ कसं बदलते. सो तू पुढे ये. जसं अंजली मॅडमनी सांगितल्याप्रमाणे शिवसखीने एक आपल्याला प्लॅटफॉर्म दिलाय की आपण हा शिवसखी उपक्रम जगपातळीवर कार्यक्रम किंवा याचे जे काय आहेत ते पार पडणार आहोत. सो स्वतःला ओपन कर आणि स्वतः जग. धन्यवाद. सर्वप्रथम सगळ्यांचे आभार, आपले अध्यक्ष चव्हाण साहेब आणि उपाध्यक्ष वंजारी साहेब आणि पूनमताईंचे पण आभार की त्या आम्हाला घेऊन आल्या म्हणून आज खरं तर आम्ही आलोय. नाहीतर मला नाही वाटत मी असं येऊ शकले असते या कार्यक्रमासाठी. माझं असं मत होतं की हा मला ऑनलाईन बघायला भेटेल कार्यक्रम, पण मी आले आणि खरंच सांगते इतकं छान वाटतंय मला की एवढ्या सगळ्या जणी, मला अपेक्षा नव्हती की एवढ्या समन्वयक सगळ्या एकाच दिवशी सगळ्या येतील आणि मला एवढ्या सगळ्यांना एकत्र पाहता येईल. त्यासाठी सर्वप्रथम मी सगळ्यांचे आभार मानते. गेली 3-4 वर्ष महिला दिना दिवशी मी सांगतेय की आपल्या शिवकृपामध्ये की महिलांसाठी काहीतरी ठेवा, की महिलांसाठी असा कार्यक्रम ठेवा की त्याला फक्त महिलाच आल्या पाहिजेत. बरेचदा असं होतं की शिवकृपामध्ये आम्ही येतो पण कार्यक्रम शिवकृपाचा असतो आणि त्याच्यासोबत आम्ही मम म्हणायला येतो की चला आम्ही पण आलोय. काही बोलणार नाही, हे मी मनापासून म्हणते की आम्ही असं चला की बाबा हा चला हा कुटुंबासाठी कार्यक्रम आहे म्हणून चला. म्हणजे थोडक्यात कुटुंबासाठी म्हणजे काय, कुटुंब जेवायला येतो फक्त माझ्या मते. आणि हा आजचा कार्यक्रम मला असं वाटतं की हा फक्त आणि फक्त आपलं स्टेज आहे, आपला कार्यक्रम आहे आणि आपल्यासाठी आहे, ज्याच्यासाठी मी अंजली ताईंचं मनपूर्वक आभार मानते. आणि नंतर आपली पूनमताई, जिच्यामुळे आज आपण एकत्र आलो आणि तिच्यामुळे आपण हा कार्यक्रम घेतोय आणि म्हणजे चांगल्या पद्धतीने आपल्याला करायचा आहे, करणार आहे आणि आपण तो करून दाखवणार पण आहे. ऍक्च्युली मी असं सांगेन की मी पुण्यात मराठा महासंघामध्ये काम करते, तर आम्ही त्याच्यामध्ये महिलांना हेच सांगतो की पहिला आपण आपल्या मराठा महिलांचा जो काही उद्योग आहे तो आपण पुढे नेऊया आणि मग आपण बाहेरचे त्यांना गिराईक म्हणजे जे काही कस्टमर आहे ते मिळवून देऊया. तसं आज मी सांगेन की आपण पहिले ज्या कोणी आपल्या उद्योगिका आहेत, ज्यांना काही ब्युटिशियन्स असतील काय असेल त्यांना सर्वप्रथम आपण आपला वर्ग उपलब्ध करून देऊया की आम्ही पण आहोत तुमच्यासाठी. जर तुमची काही ऑफर असेल तर मी पण येईल. जर आपण आपल्या लोकांसाठी उभं राहिलं तरच आपला वर्ग पुढे जाणार आहे, तरच महिला पुढे जाणार आहे. नाहीतर आजपर्यंत आपल्या म्हणजे इतिहासापासून आपली ख्याती आहे की महिलांचा पाय ओढतात, पण तसं नाहीये आता. मला तर वाटतं नाहीये आता, हो ना. म्हणजे आजची महिला एकमेकींच्या हातात हात घेऊन जाणार आहे, जसं अंजली ताई म्हटल्या, आणि खरंच जाणार आहे आपण. आणि आपल्या हातात महत्वाचा हात आहे, आपल्या पूनमताईचा सगळ्यात वरती हात आहे, जी आता आपण बघतोय की सगळ्या गोष्टींमध्ये पुढे आहे. आपल्या सगळ्या महिलांमध्ये तिचं आधुनिक ज्ञान किंवा आपलं बाकीचं सगळ्यामध्ये ती पुढे आहे. त्यामुळे आपल्याला इतका मजबूत हात मिळालेला आहे की म्हणजे आपण एखादीने सोडायचं म्हटलं तरी ती आपल्याला सोडणार नाहीये आणि आपण तो विचारही करू शकत नाहीये खरं तर. पण खरंच म्हणजे छान वाटतंय आज इथे येऊन आणि एवढं सगळं हे पाहून. खूप छान काम करूयात आणि काहीतरी असं वेगळं करून दाखवूयात की सगळ्यांनी म्हटलं पाहिजे की शिवसखींनी काहीतरी केलंय. पुढच्या वर्षीपर्यंत नक्कीच काहीतरी वेगळं करून आपण अजून खूप महिलांना घेऊन हा मोठा कार्यक्रम करूयात. आणि मी सगळ्यांचे धन्यवाद वीर मॅडम. मी आता प्रमुख पाहुणे डॉक्टर वर्षा पुरी मॅडम यांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. तत्पूर्वी पाटील मॅडम 2 शब्द बोलत आहेत. एक फक्त मी ऍड करते की महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनच्या वतीनं पतसंस्थांकडून कर्ज घेऊन ज्या महिला उद्योग करतात त्यांच्यासाठी सहकार उद्यमी म्हणून आपण स्थापन केली आहे. आणि सहकार उद्यमीच्या माध्यमातून आपण सहकाराची म्हणजे उद्योगाची जी सप्तपदी आहे की संकल्पनेपासून तर मार्केट पर्यंत अशी 7 प्रक्रिया ज्या उद्योगाच्या असतात त्या प्रत्येक पायरीवरती आपण एक हँड होल्डिंग म्हणून सहकार उद्यमी चालवतो आहोत. खूप चांगला प्रतिसाद इथं मिळतोय. प्रत्येक पतसंस्थेनं एक उद्योग
त्याला सपोर्ट करावा अशा अनेक पतसंस्थांनी असे उद्योग केलेत. काही आपल्या ज्या सभासद महिला असतात त्यांना पुढे आणून त्यांच्या काही अडचणी आहेत त्या सोडवलेल्या आहेत. शिवसखी म्हणजे आता तुम्ही जे बोलला ते खूप महत्त्वाचं आहे. आणि नाशिकला आम्ही आता 8 आणि 9 तारखेला आमच्या ज्या सभासद महिला उद्योग करतात त्यांचा आम्ही सहकार महिला महोत्सव घेतलाय. 65 स्टॉल्स आमच्या आहेत आणि खूप सुंदर रीतीने ते करतायत काल. त्या जरूर या. नमस्कार सर्व मैत्रिणींनो. मी जेव्हा मला कोकाटे मॅडम बोलल्या की तुम्ही याल का म्हणून, तर मला आधी असं वाटलं की ठाण्यातल्या ठाण्यात जायचं आहे आणि मी ती तयारी केली होती आणि नंतर कळलं की इकडे आलोय. पण असं म्हणतो की आपलं नशीब आपल्याला तिकडे घेऊन जातं आणि मला खरंच बरं वाटतंय की मी आज इकडे आल्या आल्या जेव्हा सगळेजण एकमेकांना गुड मॉर्निंग न बोलता रामकृष्ण हरी बोलता त्या वातावरणाची जी सुरुवात झाली त्याच्यावरनंच मला असं वाटत होतं की ह्याबद्दल जास्त जाणून घ्यावं. कारण आपण नेहमी म्हणतो आता सगळ्यात जास्त तर आपण सिरियलमध्ये दया बोलते, स्वामी नारायणचं नाव घेते, पण आपण सगळे कुठेतरी गुड मॉर्निंग ह्याच्यात अडकलेलो आहोत. तर सर्वात पहिले चव्हाण साहेब खूप छान सुरुवात केली आहे. सगळे रिस्पेक्टेड मेंबर्सनी मला जेव्हा माहिती दिली, गंधारी साहेब देशमुख साहेब बसले होते, आमच्या सगळ्या गप्पा चालल्या होत्या. किती खडतर प्रवास हा होता, कसा तो त्याच्यातनं संकट आली, तो परत डाऊनला गेला आणि मग त्यांनी तो ग्राफ वर आणला. या सगळ्या ह्याच्यात त्यांच्या पाठीशी ज्या आहेत त्या सगळ्या महिला आहेत. तर त्यामुळे सर्व महिलांचा त्यांना जेव्हा हा पाठिंबा मिळाला, त्यातनं मेन म्हणजे त्यांच्या मॅडमचा त्यांना पाठिंबा अगोदर नव्हता. त्या म्हणाले की ज्या दिवशी शिवकृपा बंद होईल मी पेढे वाटीन, असं मला त्यांच्याकडून कळलं. पण आज त्यांना सगळ्यात जास्त कौतुक आपल्या मिस्टरांचं असेल की नाही, पण त्या जरी तसं बोलत असल्या तरी त्या खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभ्या असतात. कसं असं माहितीये का, आपण जेव्हा आई असतो तेव्हा आपण काय करतो, मुलाला मारायला पटकन काठी काढतच नाही. अरे कुठे रे आपण शोधतो. वडील असतात ते रपटा मारून देतात. तर ते आपल्यामध्ये तसं असतं की आपण डायरेक्टली जरी नाही म्हटलं, मनातनं आपल्या त्यांच्या इच्छा असतातच की यांनी पुढे जावं. आपण आता जेव्हा अध्यात्माशी बोलतोय ना, तर आपलं जे आपली कल्चर आहे जे आहे ते आपण सगळ्यांना माहितीये की आपण पहिले स्त्रीचं नाव आपल्याकडे पुढे घेतलं जायचं. पहिल्यांदा आपण काय म्हणतो, राधे कृष्ण, सीताराम, है ना. आपलं कल्चर आपल्या बायकांना रिस्पेक्टच होतं. हे कुठून तरी नंतर हळूहळू ते कमी झालं. पण आता आम्ही आता BMC मध्ये आहोत, मी बर्थ आणि डेथ रजिस्ट्रेशन मध्ये आहे. इतक्या बायका आपल्या बर्थ रजिस्ट्रेशन मध्ये मुलांपुढे आईचं नाव लावतायत आणि त्या मुलांच्या नावापुढे पहिले आपल्याला असं होतं की फक्त आडनाव आणि नाव वडिलांचं होतं. पण जेव्हा मी इथे ॲज अ डॉक्टर म्हणून तुम्हाला सांगते की आपण म्हणतो की आपण रिप्रोडक्शन करतो, पण खरंच कोणी गर्भाशय पाहिलंय का? ओपन गर्भाशय नाही पाहिलंय. म्हणजे जेव्हा आम्ही एक सिझेरियन सेक्शन करतो तेव्हा आम्हाला कळतं की स्किन कापण्यापासून जेव्हा मी सुरुवात करते आणि हळूहळू एक लेअर उघडून मला युट्रस उघडायचंय आणि ते युट्रस उघडताना मला आईची नाही तर बाळाला कुठेतरी ती माझी सुरी लागू नये, स्कॅल्पेल लागू नये, हे मी जेव्हा विचार करते. आणि एवढं 9 महिने झाल्यानंतर आई तर सोडा, पण बाळाने पहिले रडलं पाहिजे हा माझा इंटेन्शन असतो की झाल्या तो बाहेर आला त्याचा नाळ मला क्लिप करायच्या आधी त्याने रडलं पाहिजे. म्हणजे ही एक सायंटिफिक प्रक्रिया जी आहे ना, ती सायन्स नाहीये, ते अध्यात्मच आहे कुठेतरी. इतकं तेव्हा ते जाणवतं. शेवटी आम्ही डॉक्टर लोकही म्हणतो मुला नाही रडला तर आम्ही पॅनिक होतो की बाबा हा का नाही रडते, कारण ते 3 सेकंद त्याचं रडणं आम्हाला महत्वाचं असतं. पॅट करतो, गरम पाणी आम्ही हाताला चोळतो, त्याच्या हाताला हे रब करतो आणि जेव्हा तो रडतो तेव्हा आम्ही म्हणतो, मग आम्ही आईकडे लक्ष देतो, अरे हो आता हिला परत शिवायचंय आपल्याला. तर हे सगळं जे आहे ना, ती माता तिला माहिती नाहीये की हे सगळं घडतंय. किती तिच्या नसे आम्ही कापतो आणि त्यानंतर कशा शिवतो. ह्या सगळ्याचं जेव्हा तुम्ही कधीतरी अनुभूती घ्याल. साधा आता काल माझ्या सासूचं कॅटरॅक्टचं ऑपरेशन झालं. माझा नवरा बाहेर बसला होता आणि टीव्हीवर ते बघितलं आणि तो घरी आला म्हणला, वर्षू हे सगळं फार भयानक आहे, मी सगळं नाही बघू शकत. म्हणजे तुम्ही स्कॅल्पेल घेऊन डोळ्याला जेव्हा कट मारताय तेव्हा ती जी भीती आहे ते तर एक 15 मिनिटाचं ऑपरेशन असतं आमचं. पण जेव्हा यू आर गिव्हिंग लाईफ टू अ न्यू पर्सन, तर ह्या गोष्टीमध्ये जेव्हा तुम्ही स्त्रिया कुठेच कमी मानायचं नाही आपण, कारण आपण हे सगळं देतोय, हे सगळं सहन करतोय. आणि तुम्हाला माहितीये का, ह्याच्या पुढे जाऊन जेव्हा आपल्याला म्हणजे आपण म्हणतो बायकांना 20 दिलं तर ते तुम्हाला मूल देतात, त्यांना तुम्ही फ्लॅट घेऊन दिला ते त्याला घर करतात, ही खोटी गोष्ट नाहीये, हे अगदी खरं आहे. आणि आपली ही सुरुवात मेन्स्ट्रुएशन सुरू होतं तेव्हापासून होते. तेव्हापासून ती सुरुवात होते की आपल्याला पुढे जाऊन एका जीवाला जन्माला घालायचंय.
तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या तुम्ही जर सक्षमपणे करू शकता, जेव्हा जीवामरणाच्या गोष्टीत तर तुम्ही बिंदास जाताय, तर बाकीची कुठलीच अडचणी मला वाटत नाही की त्या मोठ्या असतील आपल्यासमोर. पण ह्या सगळ्या ह्याच्यात मी आता इथे तुमचा जास्त वेळ घेणार नाही. इन्व्हेस्टमेंट हे झालंच पाहिजे. हे कुठे कधी उपयोगी येईल आपल्याला, तो आपला साचा असतो, तो आपल्याला लागतो. आपण म्हणतो की हे छोटंसं आहे, पण कुठलीच इन्व्हेस्टमेंट ही छोटी नाही आहे. आणि तुम्ही घरोघरी जाऊन त्याचं महत्त्व समजवताय, त्याबद्दलची तुम्ही त्यांना माहिती देताय आणि त्या 1 महिन्यात ते देऊ शकत नाही, आम्ही रोज थोडं थोडं देऊ शकतो, ही जी संकल्पना आहे ही खूप सुंदर आहे. म्हणजे तसंच तुम्ही आरोग्याच्या बाबतीतही रोज आपल्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष नाही करायचं आहे. मी अगोदर प्रॅक्टिस करत होते, गायनेकचं होतं, पिडियाट्रिशियन झाल्यानंतर आम्ही भगवती वगैरे, त्याच्यानंतर मी ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये आत्ता आले आणि मी टीबीचा प्रोग्राम बघते. छोटीशी गाठ आली तरी महिला काय म्हणतात, जाऊ दे बघूया, उद्या बघूया, आज काम आहे. म्हणजे हेल्थ सिकिंग बिहेवियर आपल्याकडे आत्ता नाही आहे आणि ते सांगण्यासाठी सुद्धा मी इथे मला वाटतं हा प्लॅटफॉर्म मी घेतेय, कारण आता आम्हाला ब्रेस्ट कॅन्सर आणि युट्रस कॅन्सर दिसत आहे. तर त्याच्यामधनं म्हणणं आहे की तुम्ही स्वतःला वेळ द्या. तुमचं टेम्परेचर रोज कुठेतरी जास्त आहे म्हणून क्रोसिन खाऊन बसू नका. तुम्हाला कुठेतरी कामावर जायचं आहे, कामाचं हे नको, पण आपण जो पाया आहोत, आपण जर घरातलं बेस आहोत. कारण मी बघते की घरात मूल आल्यावर आई कुठे आईला शोधतं, त्याला सगळं देते, ती आई देते. तसं ते म्हणतात नवऱ्याची फाईल सापडली आणि हीच जर आजारी पडली तर अख्खं घर कोलमडेल. म्हणजे त्या दृष्टीने तरी आपण आपल्या स्वतःचं अगदी महत्त्व हे घेतलंच पाहिजे, मी केलंच पाहिजे. या सगळ्या ह्याच्यात आज मी जेव्हा हे स्कार्फ घातला आणि मला सांगितलं नाही हे घालून ठेवा, तर मी इतक्या ठिकाणी आत्तापर्यंत गेली आहे, कुठल्या इंजिनिअरिंग प्रोग्राममध्ये गेली आहे, एअरफोर्सने बोलवलं होतं, इव्हन एअर इंडिया वगैरे मी बोलवलं होतं, पण हे मी नाही कुठे पाहिलं. आणि खरंच सांगते, आज मी एकदा स्वाभिमानाने ते मला आवडलाय. आणि स्पेशली मॅडम म्हणाले की पिंक कलर जो आहे तो पिंक हा शुक्राचा दिवस आहे. शुक्र म्हणजे स्त्री, शुक्र म्हणजे वुमेन, आणि वुमेनचा हा जो कलर आहे तो आपण आज धारण केला आहे. म्हणजे खूप ज्या लोकांनी हा कलर सिलेक्ट केला खरंच खूप छान आहे. म्हणजे पूर्वी गुलाबी रिक्षा किंवा त्या अशा रिक्षा निघाल्या होत्या. आणि मी तर म्हणते की आम्ही जेव्हा लेक्चर्स घेतो ना, महिला आपणच काय करतो, घरी मुलीच्या वारशाला जायचंय तर बाहुली घेऊन जातो, मुलाच्या वारशाला जायचंय तर कार घेऊन जातो, है ना, अजूनही करतो ना. मी माझी भाची झाली तर तिला रिमोट कार दिली होती आणि ती छान खेळली त्याच्याबरोबर. ती भावली घेऊन गपचूप एका कोपऱ्यात बसून खेळतीये, हे आपल्याला नाही करायचंय. कारण मला डॉक्टर नव्हता, आधी मला पायलट व्हायचं होतं, मला किंवा इन्स्पेक्टर व्हायचं, ह्या 2 गोष्टी. डॉक्टर हे अगदीच आई वडिलांची इच्छा, आणि नंतर सायन्समध्ये चांगले मार्क मिळाले, मग त्या फॅकल्टीमध्ये गेले. पण आता ही कुठलीही फॅकल्टी, आता मुली उडायला लागल्यात, पायलट्स आहेत, मुलींचे प्लेन क्रश कुठेच नाही आढळत आहेत आपल्याला. कारण वी आर बॉर्न टू, ऍक्च्युली आपण मल्टीटास्किंग करतो. तुम्ही स्वयंपाक करता करता 4 गॅसवर भाजी करता, कुकरच्या शिट्यांकडे लक्ष देता. तेच नवऱ्याला सांगितलं शिट्या 3 झाल्या बघ तर विसरून जातात, है ना. आपल्यामध्ये ती कला ऑलरेडी आहे की आपल्याला माहिती असतं तिथेच मूल रडताय, ते जागेवर बसलाय का, त्याचा अभ्यास बघतो एकीकडे त्याच्या शाळेत काय झालंय तो ग्रुप हल्ली आपल्याला चेक करायला लागतोय. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये म्हणजे आता मला चेंजेस दिसत आहेत. सासू सुनांच्या रिलेशन्समध्ये चेंजेस दिसत आहेत, त्याही आपल्या सुनांना, आपल्या मुलींना बाहेर जाऊ देत आहेत. तर ही सगळी ऑपॉर्च्युनिटी घ्या आणि ह्या सगळ्यामध्ये स्वतःची खरंच काळजी घ्या. आणि थँक्यू चव्हाण साहेब, वंजारी साहेब, देशमुख मॅडम, पूनम मॅडम तर एकदम काय म्हणतात ना, एकदम उत्साहाने बोलल्या. आणि ते खरंच काय म्हणतात लिडरशिप क्वालिटी आहेत, त्यांनी त्या कराव्या. आणि मी यांनाही विचारलं की काही महिला जर माझ्याकडे येतात तर त्यांना असं कुठे तुमच्या ग्रुपला जॉईन करायचं असेल तर तुमची रिक्रुटमेंट प्रोसेस काय असेल. तर मी आता ती खरंच तिच्याकडनं जाणून घेईल. आणि थँक्यू मला बोलवल्याबद्दल, खूपच बरं वाटलं मला. आणि तुमच्या सर्वांची जी मला माझ्या अध्यात्म, मी चव्हाण साहेबांना पूजा करताना बघत होते. म्हणजे तो काचेचा दिवा आहे, तो गरम झाला असेल म्हणून मला सांगा वाटत होतं, पण त्यांनी तो दिवाही फिरवला. म्हणजे आपण जेव्हा दृष्ट काढतो, आपण मिठाची काढतो, अग्नीची दृष्ट काढतो, आपण मातीची दृष्ट काढतो, त्या दिव्याला, त्या सगळ्याला एक महत्व आहे. ते सगळं आपण केलंच पाहिजे. आम्हीही ऑपरेशनमध्ये जाताना आधी देवाला बाबा आमच्या हाताला यश दे आणि पुढे सगळं यश दे, हे बोलतच असतो. ती शक्ती आहे. आणि ती शक्ती अजून एक तर मी अगदी म्हणजे माझ्या मुलालाही सांगते की रामाच्या हातात फक्त धनुष्य आहे, है ना, कृष्णाच्या हातात बासुरी आहे, पण तो सुदर्शनधारी आहे. तसं तुम्ही बघितलं तर शिवच्या हातात त्रिशूल आहे. पण ह्या सगळ्यांना ना दुसरं काही नाही घेता येणार. तुम्ही शंकरना सांगितलं की शंभू सुदर्शन पण घे आणि त्रिशूल पण घे, तो घेत नाही.
पण दुर्गेच्या हातात त्रिशूलही आहे, कमंडल पण आहे, तिच्या हातात तुम्हाला दिसेल की सगळ्या अस्त्रशस्त्र आहेत आणि ह्याच्याबरोबर तिच्या म्हणजे ती गळ्यात एवढे ती माळ घालू शकते स्कल्सची. म्हणजे तुम्ही आता मी जेव्हा MBBS ला होते ना, आम्हाला स्कल लायब्ररी असते, घरी घेऊन जायचं असतं स्कल. मी घरी आणलं होतं आणि रात्रीचा अभ्यास करायचो. तर रात्री हॉलमध्ये बसायचं, त्यावेळेस 2 बेडरूमचा फ्लॅट, सगळे झोपलेले बेडरूममध्ये. माझी पुण्याहून मावशी आली होती, पुण्याचं कास आहे, तर पुण्याहून मावशी आली होती आणि मला स्कल बघता बघता आम्हाला ते बघायचं असतं कुठलं काय कुठे, ते कधी झोपही लागायची. त्यामुळे आई वडिलांना सवय होती. मावशी रात्री वॉशरूमला उठली, लाईट्स मग चालू, आणि ती इतकी घाबरली, स्कल म्हणजे तिला वाटलं तिला दिसतंय काहीतरी, आणि ती माझ्या आईला ओरडत उठवायला गेली, हे बघ बघ. तर माझ्या आई म्हणतात अगं नाही स्कलच आहे. पण तेव्हाच माझी आई जेव्हा मी पहिल्यांदा यायची, छान हात धुवा प्लीज, तू हात धु, आंघोळ करतो, काहीतरी बॉडीला हात लावून आली आहेस, म्हणजे आम्हाला तेव्हा असं. पण आता त्याच्यानंतर ना इतकं चेंजेस होत राहतात. आपण आपल्या फॅमिलीला आणि ते एक्सेप्टन्स ना आईकडून जेव्हा होतं ना, तेव्हा त्या मुलाला खूप मोठं त्याच्यामधलं ब्लेसिंग्स मिळतं. ती माझ्याबरोबर जागली, तिचंही धन्यवाद एक स्त्री शक्ती म्हणून. आजही ती माझ्या मुलाची काळजी घेते म्हणून मी इथे येऊ शकली. तर सगळ्या मदर्स, सगळ्या सिस्टर्स, सगळ्या सखी ही कोण होती माहिती आहे ना, कृष्णाची जी सखी होती ती द्रौपदी होती. तर ते सखी हा वर्डच इतका सुंदर आहे आणि तुम्ही हे शिवसखी जे चालू केलं आहे, खूप सुंदर संकल्पना आहे. तुमच्या ह्या सगळ्या ह्याला बेस्ट ऑफ लक. माझ्या परीने कुठे कोणाला काही मदत लागली तर नक्की या. आणि मी असेनच, नंबरही आहे अनुसार माझ्या नंबर आहे. त्या सगळ्यासाठी खूप 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 धन्यवाद आणि खूप 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 शुभेच्छा. धन्यवाद पुरी मॅडम. पुरी मॅडमचा मार्गदर्शन ऐकून मला एक घोषणा द्यावी वाटली, ती मी देते. शिवसखींचा विजय असो, शिवसखींचा विजय असो. मी एकदा परत तेच सांगतेय की शिवसखींचा विजय असो, शिवसखींचा विजय असो. आपण प्रत्येक वेळेला महिला पहिलं तर मी यांचे आभार मानते की अनिल चव्हाण साहेब ज्यांनी माझं नाव सुचवलं. मी बदलापूर ब्रँचमधून आलेली आहे. मी कुठल्याही कार्यकर्ती म्हणजे आपलं एक सदित हाऊसवाईफ आहे. पण ज्या वेळेला पहिल्यांदा बदलापूरमध्ये शिवकृपा पतपेढी झाली, त्यावेळेला पहिल्यांदा फाउंडर मेंबर म्हणून आम्ही त्यात सामील झालो. अक्षरशः सांगायची गोष्ट अशी आहे की शिवकृपाचं सहकार्य आणि जे काय आहे ते आत्तापर्यंत इतकं सुंदर पद्धतीने आम्ही अनुभवलंय. आणि शिवकृपा जी पण आत्ता बदलापूरमध्ये जे आहे त्यांची चालवण किंवा जे भरभराटी आहे ती ॲक्च्युली त्यांच्या सर्व स्टाफ आणि सर्व त्यांच्याकडचे जे लक्ष देणारे मॅनेजर साहेब आहेत किंवा कोण, त्यांच्यामुळेच हे सगळं आहे. दुसरं एक सांगायचं होतं की आपण नेहमी महिलांविषयीच बोलतो, महिला महिला महिला. थोडंसं राग येईल तुम्हाला सगळ्यांना बोललं तर. पण जर लक्ष्मी बरोबर नारायण नसेल तर नारायणाला जे महत्व आहे ना, हे लक्षात घ्यायला हवं ऍक्च्युली. कधी जर तुम्ही जर आहात तर तुमच्यासाठी तुमचा नारायण असणं फार गरजेचं आहे. आजची मी ही काळाची गरज सांगतेय, कारण आजकाल मुली इतक्या पुढे गेल्यात की नारायणाला कोणी व्हॅल्यूच द्यायला तयार नाही. ऍक्च्युली त्यांना असं आलं की त्यांना घरात भांडी घासायला बसवलंय आणि लक्ष्मी मस्तपैकी हिंड आहे कुठेतरी. हे माझ्या मते म्हणजे मला जे वाटतं ते मी पर्सनली सांगते की हे कुठेतरी थोड्याशा प्रमाणात. आज बघा सासवा घरात बसून कामं करतात, विषय दुसरीकडे जातोय पण तरी पण सांगते मी, सासवा बसून घरात कामं करतायत आणि सुना बॅगा आटवून सकाळी फिरायला निघतायत. हे कितपत खरं आहे सांगा बरं? मान्य आहे का नाही ही गोष्ट? तुम्ही सांगा. पूर्वी कधी काळी असं होतं काही सगळं. आता हे बसलेलं सर्वांना पटतंय पण मान्य करायचं नाहीये. सगळ्यांना पटतंय, सगळेजण तोंडावर हात येत आहेत. प्रत्येकाला या गोष्टीचं कौतुक वाटतंय की ही बाई अशी मध्येच का बोलायला लागली. पण हे कुठंतरी, खूप नाही पण थोड्या प्रमाणात. आज बघा मुलं इतकी लग्नाची रखडली आहेत, कारण त्याचं एकच आहे, फक्त प्रत्येक मुलगी शिकलेली आहे आणि प्रत्येक मुलीला तिच्या आता आया सुद्धा इथं बसलेल्या आहेत, त्यांना त्यांच्या कॅपेबलच मुलगा हवा आहे. तसंच हवंय तरच ते पुढं सगळं चाललंय. पण म्हणण्याचा उद्देश आहे की जर नारायण नसेल तर लक्ष्मीची व्हॅल्यू शून्य आहे. हा तितकाच शब्द खरा आहे. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की आज या लोकांनी मला इथं काहीही नसताना एक चांगल्या याच्यासाठी पाहुणे म्हणून मला इथं पाठवले त्यांनी, त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानते. आणि हीच जी आत्ताची परिस्थिती झाली नाही, प्रत्येक शाखेत व्हावी. म्हणजे आता उद्या आमच्याकडे जो प्रोग्राम आहे तो सुद्धा अशाच पद्धतीनं असं स्कार्फ वगैरे देऊन जर झाला तर उत्तमच होईल. हेच सांगण्याची माझी अपेक्षा की प्रत्येक शाखेत असंच व्हावं.
बाकी एवढं सांगायचं होतं. धन्यवाद. शिवसखीचा विजय असो. अहो बोला. चांगलं बोलल्या त्याच्याबद्दल नारायणाचाही विजय असो. नाही, चांगलं बोलल्या. म्हणून आपलं नावच आहे शिवसखी. शिव म्हणजे शंकर आणि सखी म्हणजे पार्वती, म्हणून ही शिवसखी आहे. नमस्कार धन्यवाद. मैत्रिणींनो. आता ताईंनी इतकं सुंदर बोलल्या, खरोखर मला ते पटलं. नारायण असेल तर लक्ष्मी. खरोखर तुम्ही बोलता पुरुषाचा जर हात पाठीशी असेल तर महिला कुठेही जाऊ शकते. मी आता घरातच असते, हुशार नवऱ्याची बायको तर झालीच पाहिजे. पण मी घरात आता आम्ही ते महिला आहोत, महिला काहीतरी करायचं म्हणून मी घरातच असते दिवसभर. तरी आम्ही असं एक हे काढलं, बचत गट आमचा 50 लाखाचा झाला. माझ्या ह्या मैत्रिणी आहेत, घरात बसून आम्ही कामं करतो. आणि आपल्याला म्हणजे पतीची साथ पाहिजे. पतीने साथ दिल्यानंतरच महिला पुढे जाऊ शकते. तर आमची आता पतपेढी 12 कोटीची झाली आहे आणि त्यात 7 कर्मचारी त्यांचं म्हणजे उदरनिर्वाह चालतो. म्हणजे आपण काहीतरी ह्याचं काम करतो, त्यात आम्ही करतो हे नाही, हे पुरुषांचा हात आहे. म्हणूनच महिला दिनाच्या तुम्हाला सर्वांना माझ्या शुभेच्छा. महिला आहे म्हणून घर आहे. महिला कुठं काहीही करू शकते. आज माझी सून सर्व्हिस करते घरात, पण तिला मी प्रोत्साहन देते म्हणून करते. महिलांचा आदर केला पाहिजे हे सांगून मी इथंच थांबते. तुम्ही ताई बोलल्या, खूप छान बोलल्या. धन्यवाद. धन्यवाद वंदनी मॅडम. मी आता प्रमुख पाहुणे ललिता बाबर मॅडम यांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. सगळ्यांना माझा नमस्कार. आज या ठिकाणी शिवशक्ती शिवकृपा सहकारी पतपेढी याच्या माध्यमातून शिवसखी सहकार मंडळ, आज त्या मंडळाचा पहिला दिवस. आणि आज मला वाटतं की सर्वच जणांनी सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि महिलांविषयी खास करून हा कार्यक्रम घेतलेला आहे. महिलांविषयी सर्वजण बोललेले आहात आणि आज मीही एक महिला म्हणून आपल्याला थोडंसं सांगू इच्छिते. आज दोघी ताईंनी खूप चांगलं सांगितलं आणि सगळ्यात महत्त्वाचं जगदाळे ताई त्यांनी जे सांगितलं, कारण की मीही या शिवकृपा पतपेढीची फॅमिली मेंबर आहे. ज्यावेळेस मी माझं स्पोर्ट्स करिअर चालू होतं, मला वाटतं त्यावेळेस मला ह्या पतपेढीकडून मदत ही त्यावेळी करण्यात आली होती. माझी तब्येत ठीक नाही आहे, त्यामुळे मला थोडं जास्त बोलता येत नाही आहे. माझं मूल लहान आहे, 9 महिन्याचं, आणि ते आजारी असल्यामुळे मी आजारी पडलेले आहे, त्यामुळे मला जास्त बोलता येणार नाही आहे. पण एवढंच सांगू इच्छिते, ज्या गावातून मी आले, म्हणजे माझं थोडंसं मी सांगेन की आपण कसं पुढं जाऊ शकतो, आपले ध्येय कसे आपण पूर्ण करू शकतो त्याच्याविषयी थोडंसं सांगेन. एक महिला म्हणून, एक मुलगी म्हणून आपण ज्यावेळेस आपले ध्येय ठेवत असतो, त्यावेळेस आपण ध्येय ठेवताना आपण नेहमी टार्गेट ठेवतो की आपण एक चांगलं करावं आणि चांगल्या उंचीवरती पोहोचावं, आणि त्या उंचीवरती पोहोचण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो. आज मी मान तालुक्यातून, सातारा जिल्हा आणि मान तालुका, आमचा मान तालुका मान खटाव हा दुष्काळी पट्टा आहे आणि त्या दुष्काळी पट्ट्यातून महिलांनी पुढे येणं अवघड होतं. आणि त्या काळात म्हणजे मी 1999 साली माझ्या स्पोर्ट्स करिअरची सुरुवात केली. मला वाटतं माझा विषय हा फार वेगळा आहे, कारण की आपण सगळ्यांनी सांगितलं हा विषय, आणि खेळ हा एक वेगळा विषय आहे. खेळातून महिलांनी पुढे जाणं म्हणजे फार क्वचित होतं, आणि आमच्या भागामध्ये तर फार क्वचित आहे ही गोष्ट. कारण याचं हे होतं की दुष्काळी पट्टा, शिकलेले पालक नसल्यामुळे अडाणी, सर्व पालक अडाणी, आणि आम्हाला शेतीवरती अवलंबून राहावं लागायचं, म्हणजे पावसावरती अवलंबून राहायचं. आमची शेती जी आहे ती फक्त केवळ पावसावरती अवलंबून होते.
मला वाटतं की मान तालुक्यामध्ये पाहायला गेलं तर सगळ्यात जास्त अधिकारी वर्ग हा सगळ्यात जास्त दिसेल. कारण की त्याचं कारण असं की आम्हाला दुसरा काही पर्याय नाहीये. त्यामुळं कुठेतरी बाहेर जाऊन शिकणं आणि शिकून पुढे जाणं हाच एकमेव पर्याय होता. त्यामुळं मला वाटतं कदाचित हा जो पट्टा आहे त्याच्यातून जास्तीत जास्त हे अधिकारी झालेले आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये बाहेर पडलेले आहेत. मला वाटतं सरही असंच झालेलं आहे की आपल्या ह्याच्यातले मला वाटतं पतपेढीमध्ये माझ्या गावातली पण काही मंडळी या ठिकाणी आहेत आणि म्हणजे बरेच जण आहेत कारण की त्यांना पर्याय नसल्यामुळे बाहेर पडले आणि त्यामुळे कुठेही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ते गेलेले आहेत. माझं एकच म्हणणं आहे, आपण आपले जे ध्येय आहेत ते उंच ठेवावे. आज या ठिकाणी महिला आहेत, महिलांना एकच सांगू इच्छिते, मी ज्यावेळेस माझ्या खेळाची सुरुवात केली 1999 साली सुरुवात केली आणि ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेसचा काळ 1999 म्हणजे फार असा वेगळा काळ होता. 2004 मध्ये दुष्काळ पडला. 1999 पासून ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेस खेळ म्हटलं की छोटी कपडे आणि छोट्या कपड्यांमध्ये खेळणं हा एक मुलीला वेगळं मानलं जायचं आणि छोट्या कपड्यांमध्ये खेळणं तर विचित्रच, म्हणजे ती मुलगी म्हणजे वेडी असा समज असायचा आणि तिथे त्या ठिकाणी खूप म्हणजे वेगळ्या पद्धतीने वागणूक दिली जायची, वेगळ्या पद्धतीने बोललं जायचं. आणि ज्या गावातून मी आले त्या ठिकाणी ज्या शाळेमध्ये मी शिकत होती, आमची कन्या विद्यालय मोठी ही नवीन शाळा निघालेली होती आणि त्या पहिल्या वर्गात मी 5वीच्या वर्गात होते. 1999 साली ज्यावेळेस मी खेळाची सुरुवात केली कारण की अनुदानित शाळा नव्हती, त्यामुळे आम्हाला खेळ आणि खेळातून पुढं जाणं फार अवघड होतं. शिक्षकांना त्यावेळेस पगार नव्हते, अनुदानित शाळा नसल्यामुळे पगार नसल्यामुळे शिक्षकांना यायचं, शिक्षकांनी खेळावरती फोकस करणं म्हणजे बऱ्याच अडचणी त्यावेळेस त्या ठिकाणी येत होत्या. आम्ही खेळावरती पूर्ण फोकस करत होतो, पण बऱ्याच वेळा असं व्हायचं आमच्या शाळेतली काही मुलं म्हणजे मला वाटतं की इथं हा पण आहे आपल्या माझ्या शाळेबरोबर म्हणजे माझ्याबरोबर खेळलेला मला सपोर्ट केलेला म्हणजे असे काही गजानन इथे आहे. गजानन काल माझ्या ऑफिसमध्ये आलेला, मला फार छान वाटलं. मी ज्यावेळेस खेळत होते त्यावेळेस ते लोक माझ्याबरोबर खेळत होते आणि त्यानंतर ना मी आज त्यांना ज्यावेळेस माझ्या ऑफिसमध्ये बघितलं म्हणजे एक काय म्हणतो आपण, ज्या मुलांबरोबर आपण खेळलो त्या मुलांनी आपल्यापाशी येणं फार वेगळं गोष्ट असते. आणि मला एकच सांगायचं आहे की आपण ज्यावेळेस खेळत असतो किंवा आपण एका क्षेत्रामध्ये पुढे जात असतो त्यावेळेस बरेच लोक असे असतात की आपल्याला सपोर्ट करताना मागं खेचतात आणि त्यामध्ये महिलाच खेचत असतात. मला मॅडम डॉक्टरांनी सांगितलं की ज्यावेळेस एखादी महिला पुढे जात असते त्यावेळेस महिला खेचतच असतात, पण बाकीचे पण काही लोक असे असतात की त्याच्यामध्ये ती पुढे का जावी म्हणून प्रयत्न करत असतात की तिला पुढे जाऊ द्यायचं नाही. आणि अशा घटना माझ्या बरोबर खूप काही झालेल्या आहेत. ज्यावेळेस मी पुढे जात होते बऱ्याच लोकांचा विरोध येत होता. माझ्या आई वडिलांना ते लोक सांगायचे की ह्या मुलीला का पाठवता, 18 वर्ष झाल्यानंतर ना मुलीचं लग्न केलं पाहिजे. म्हणजे मी ज्यावेळेस खेळत होते त्यावेळेस मी रनिंग करत मी शाळेपासून माझं 3.5 किलोमीटरचं अंतर होतं. ते 3.5 किलोमीटरचं अंतर मी पळत यायचे. रोड नव्हते त्यावेळेस, रोडची परिस्थिती विचित्र, म्हणजे पूर्ण अशी दगड असायचे, दगड गोट्यातून त्या पळत यावं लागायचं. असं एवढी परिस्थिती हे होते की त्यावेळेस झाडं जास्त होती, पाऊस होता. म्हणजे 1999 आता पावसाचं प्रमाण खूप होतं, कमी आहे. त्यावेळेस झाडं असायची आणि त्या जंगलातून असं पळत यावं लागायचं. आणि ते पळत येत असताना बऱ्याच वेळा गावातलं कोणी नाही कोणी येत असतं तर घरी सांगायचे की ही वेडी आहे का मुलगी, हिला का पळायला देता आणि छोट्या कपड्यांमध्ये पळते ही मुलगी. माझ्या घरातले त्यावेळेस कधी कधी चिडायचे की तू का खेळते. म्हणजे बऱ्याच वेळा असं व्हायचं की मला खेळू द्यायचं नाहीये किंवा तिथे मला खेळायला प्रोत्साहन न देणं. हा घरातले माझे आई वडील अडाणी आहेत, म्हणजे शिक्षित नाहीयेत. अशिक्षित असल्यामुळे त्यांना कोणी काही सांगितलं तर ते त्यांना पटायचं, कारण की ते तेवढे शिकलेले नव्हते आणि खेळातून काय पुढं करिअर काय आहे हे माहिती नव्हतं. कारण की माझ्या जिल्ह्यामध्ये खशाबा जाधव हे पहिले ऑलिम्पिक ब्रॉन्झ मेडलिस्ट आहेत
आणि ते सोडून आमच्या ह्याच्यामध्ये महिला खेळाडू हा कोणी झालेला नव्हता, घडलेला नव्हता, की राज्य पातळी, नॅशनल पातळी किंवा इंटरनॅशनल लेवलपर्यंत कोणी गेलेलं नव्हतं. आणि त्याच्यामुळं बऱ्याच वेळा अडचणींना सामोरे जावं लागत होतं. आणि अशा परिस्थितीत बऱ्याच वेळा घरातल्यांना वेगळ्या गोष्टी सांगणं, आणि त्याच्यामुळं माझं करिअर आणि मी माझं जे टार्गेट होतं की मला फोकस करायचं होतं स्पोर्ट्समध्ये फक्त. म्हणजे माझं एवढं छोट्या गोष्टी सांगण्याचं मला महिलांसाठी एकच हे आहे की या महिला आहेत, यामध्ये बऱ्याच पालकांचे मुलं हे खेळामध्ये जाण्यासाठी तयार असतील, तरीही पण आपला रस्ता खेळाकडे न वळवता आपण दुसऱ्या गोष्टींकडे वळवत असतो. वेगळ्या करिअरमध्ये आपण फोकस करावा अशी इच्छा असते बऱ्याच पालकांमध्ये, इथे बसलेल्या पालकांमध्ये पण तीच इच्छा असते. तर मी सगळ्यांना सांगेन की आपण त्या मुलांना त्या क्षेत्रामध्ये जायला, त्या ज्या क्षेत्रामध्ये त्याची इच्छा आहे त्या क्षेत्रामध्ये ते करिअर करू शकतो. आणि त्या पद्धतीने माझंही झालं. माझी इच्छा स्पोर्ट्समध्ये होती आणि स्पोर्ट्समध्ये जाण्यामुळे मला घरच्यांचा कडून बऱ्याच वेळा विरोध आला, गावातूनही विरोध व्हायचा, पण माझं एक टार्गेट होतं की मला त्या क्षेत्रामध्ये पुढं जायचं आणि त्या क्षेत्रामधूनच करिअर करायचं आहे. बऱ्याच वेळा माझं 10वीची परीक्षा होते, बऱ्याच वेळा मला असं सांगण्यात आलं की नाही 10वीची परीक्षा आहे, आता थांब, नापास होशील. मी काहीही बघायची नाही. एक पुस्तक घ्यायची, घराच्या मागे लिंबाचं झाड होतं, त्या लिंबाच्या झाडाखाली बसायचे आणि डोक्यावर पुस्तक ठेवायचं, मस्त झोपून घ्यायचं. का तर आपल्याला फक्त पाठीमागून करायचं म्हणून सांगितलेलं आहे, पण माझी बिलकुल इच्छा नसायची. आणि मला पुस्तक म्हटलं की मला झोप यायची. म्हणजे जे मला नको होतं त्याच क्षेत्रामध्ये मला जावं लागलं. भविष्यात मला वाटलं नव्हतं की मला पुस्तक बघावं लागेल, पण आज एक अधिकारी म्हणून आपल्याला पुस्तकाशिवाय पर्याय नाही आणि पुस्तकातूनच मला आयुष्यात पुढे जावं लागणार आहे. पण खेळ असल्यामुळेच आज मी पुस्तकाकडे वळले, खेळामध्ये करिअर करू शकले. माझं एवढंच मत आहे. खेळामध्ये मला खूप अडचणी आल्या. बऱ्याच लोकांनी माझ्या सातारा जिल्ह्यामधून मी ज्यावेळेस खेळत होते, आपल्या महाराष्ट्रातून सगळ्यांनी मला खूप चांगल्या पद्धतीने सपोर्ट केलेला होता. आणि त्यामुळेच मला वाटतं की मी 2016चं जे ऑलिम्पिक झालं, रिओ ऑलिम्पिक ब्राझीलला झालं, आणि त्या ऑलिम्पिकमध्ये मी चांगल्या पद्धतीने खेळू शकले. आज भारतातून पहिलीच एक ॲथलीट आहे पी.टी. उषा नंतर ॲथलेटिक्स ह्या खेळातून फायनल पर्यंत जाणं. 140 देश त्या ठिकाणी पार्टिसिपेशन करतात, सहभाग घेतात, आणि त्या 140 देशातून आपल्या भारताचं प्रतिनिधित्व करून आपण फायनल पर्यंत जाणं हे फार मोठी गोष्ट होती त्यावेळेची. आणि त्या ठिकाणी मी पोहोचू शकली. खरं तर हे सगळं भारतवासियांमुळे मला हे आणि जो भारताचा जो मानाचा पुरस्कार असतो तो अर्जुन पुरस्कार त्या ठिकाणी मला 2016 या वर्षी मला मिळाला. आणि तो पुरस्कार हा सगळ्या भारतवासियांमुळे शक्य झाला. तर हा पुरस्कार मिळाला, ऑलिम्पियन झाले. ऑलिम्पिक फक्त 2 वार्ड ऑलिम्पियन आहे, पण त्याच्या मागचे जे कष्ट होते ते माझ्या पालकांचे, माझ्या शिक्षकांचे असतील, माझ्या सगळ्या भारतवासियांचे असतील, ते होते. आणि त्यामुळे ते शक्य झाले. त्या ह्याच्यामध्ये मला अडचणी आल्या. त्या अडचणी म्हणजे माझ्या बहिणीचं लग्न झाले, माझे आजोबा एक्सपायर झाले असतील, तरी मला घरी जाता आलं नाहीये. म्हणजे तुम्ही एखादी गोष्ट जर करायची असेल तर तुम्हाला त्या गोष्टीसाठी कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है, अशी स्थिती होती. आणि त्यामुळं मला फक्त ऑलिम्पिक दिसत होतं आणि पाठीमागं काय चालले मला काही माहिती नव्हतं. कारण की मला पालकांना बोलता येत नव्हतं, माझ्याकडे मोबाईल नव्हता, TV नव्हते, किंवा मला पालक भेटू शकत नव्हते. अशी परिस्थिती मला 3 वर्ष होते. मला खायला वेळेवरती मिळत नव्हतं. खायला मिळायचं ते आमचं स्पोर्ट्सचं जे खाणं असतं, डाईट असतो, तो फार वेगळा असतो. माझे कोच रशियन होते आणि ते कोच असल्यामुळे केवळ मला उकडलेलं सर्व काही भाज्या असतील, काही व्हेज असेल, नॉनव्हेज दोन्ही उकडलेलं खावं लागायचं. आणि ती परिस्थिती अशी होती की कधी कधी वाटायचं की आपण जेलमध्ये गेलो तरी आपल्याला चांगलं खायला मिळेल, अशी परिस्थिती त्यावेळी झाली. माझा सांगण्याचा उद्देश हाच आहे की यामध्ये एखादे पालक जर असे असतील की आपल्या पाल्याला आपण ज्या वेने तो जाण्याचा प्रयत्न करतो त्या वेने त्यांना जाण्यासाठी प्रोत्साहन द्यावं, त्यासाठी मी हे सगळं सांगते. तर त्यावेळेस मला घरच्यांना माहिती नव्हतं. ज्यावेळेस माझं ऑलिम्पिक होतं त्यावेळेस माझे घरचे शेतात होते आणि माझं ऑलिम्पिक चालू होतं. म्हणजे हा सखी हा जे स्थापन केलेला आहे त्यामध्ये ज्या सखी जोडलेल्या आहेत आणि या सखींमध्ये मी आहे. कारण की मला वाटतं की मी स्पोर्ट्स करताना मला हा जो पाठिंबा शिवकृपा सहकारी पतपेढीकडून मिळालेला आहे
आणि तो जो मला मिळालेला जो पाठिंबा आहे त्यामुळे मला वाटतं की त्यांचंही माझ्यावरती एक जे योगदान आहे त्या पद्धतीचं योगदान ही आपल्यावरती आहे आणि आपलीही एक जबाबदारी आहे की आपण या शिवसखीच्या माध्यमातून आपण महिलांनी सर्व एकत्र यावं आणि महिलांना पुढे नेण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करायचे आहेत. एवढंच माझं या प्लॅटफॉर्मवरती बोलण्याचा जो एक माझा स्पोर्टचा जो अनुभव होता बोलण्याचं एवढंच कारण होतं की आपण सर्व महिला, जरी मी खेळाडू असेल, जरी मी अधिकारी असेल, तरी मला घरातल्या सर्व गोष्टी कराव्या लागतात. आज मी खेळाडू म्हणून मला माझे मिस्टरही अधिकारी आहेत, तेही शासकीय नोकरीमध्ये आहेत आणि ज्यावेळेस माझं लग्न होतं, लग्नाच्या अगोदर माझ्या एक हे होतं, माझ्या नवऱ्याची एकच अपेक्षा होती म्हणजे की खेळाडू आहे तिला काही येणार नाहीये आणि त्यामुळे मला खेळाडू मुलगी नकोय. म्हणजे खेळाडू म्हणून बऱ्याच लोकांची अशी अपेक्षा मानसिकता असते की खेळाडू आहे तर खेळामध्येच फक्त तो करिअर करत असेल किंवा खेळाचंच माहिती असेल, असं काही नसतं. खेळाडू हा पूर्ण त्याला म्हणजे जय पराजय पचवण्याची जी ताकद असते सगळ्यात जास्त खेळाडूंमध्ये असते आणि तो कुठल्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी हा खेळाडू असतो. आफ्टर पॅन्डेमिक मला वाटतं की बऱ्याच लोकांना, महिलांना डॉक्टरांनी सांगितलं की डॉक्टरांनी ज्यावेळेस सांगितलं की सिझर झाल्यानंतर सिझर करताना आपल्याला किती वेदना, किती गोष्टींना त्रास होतो आणि किती गोष्टी हे करावे लागतात, त्या पद्धतीनं आपण महिलांनी खरं तर चूल मूल आणि आपण जे काही करत असतो त्याच्यातून काही वेळ आपल्या शरीराकडे द्या. शरीर हे खूप महत्वाचं आहे. जर आपलं शरीर असेल तरच आपण जे काही पुढं करणार आहोत ते करू शकतो आणि त्यामुळं या सखींना, सगळ्या सखींना माझ्याकडून सर्व शुभेच्छा देते. आज शिवसखीच्या प्लॅटफॉर्ममध्ये आपण सर्वजण वेळात वेळ काढून या ठिकाणी सर्वजण आपण आला त्याबद्दल सर्वांचं मनापासून अभिनंदन करते, आभार व्यक्त करते आणि 8 मार्च जागतिक महिला दिनाच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद बाबर मॅडम. तुमच्या खडतर प्रवासातून आपण जे यश मिळवले त्याबद्दल आम्ही सर्व शिवशक्ती महिला तुम्हाला सल्यूट करतो. धन्यवाद बाबर मॅडम. व मी संस्थापक अध्यक्ष यांना विनंती करते की थोडक्यात मनोगत व्यक्त करा. रामकृष्ण हरे, रामकृष्ण हरे. गजाननं भूतगणादि सेवितं कपितजम्बु फलचारुभक्षणं उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वर पादपङ्कजं. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि, सद्गुरुं तन्नमामि. शिवकृपा सहकारी पतपेढी लिमिटेड मुंबईच्या अंतर्गत शिवसखी सहकार मंडळ चा आज हा शुभारंभाचा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे सहकारी संस्थापक उपाध्यक्ष आदरणीय चंद्रकांत दादा वंजारी साहेब, नाशिकहून कल्याणी नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षा, महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनच्या संचालिका आणि ग्लोबल वुमेन नेटवर्कशी ज्या पहिल्यांदाच भारताच्या वतीने ज्या जोडल्या गेलेल्या आहेत त्या आमच्या आदरणीय ॲडव्होकेट अंजलीताई पाटील, डॉक्टर पुरीताई आणि साताऱ्याची सुकन्या, भारताची सुकन्या, खडतर प्रवास करून खेडेगावातून ऑलिम्पिक मध्ये उत्तम कामगिरी करणारी, ज्याचं जे सर्वांना आपल्याला भारतवासियांना भूषण वाटेल अशा आमच्या
ललिता बाबर, आपण तिन्ही पाहुण्या आज या शुभारंभाच्या कार्यक्रमात प्रसंगी उपस्थित राहिलात आणि सर्वांचा उत्साह द्विगुणित केला. मी मनपूर्वक आपल्याला धन्यवाद देईल. व्यासपीठावरती उपस्थित आमच्या शुभांगीताई, संचालिका खराडे मॅडम आणि शिवसखी सहकार मंडळाची शिवकृपाच्या संचालक मंडळाच्या सभेमध्ये मुख्य समन्वयक म्हणून जबाबदारी दिलेली पूनमताई जगदाळे, मुख्य कार्यकारी अधिकारी आमचे राजेश सेठे साहेब, महाव्यवस्थापक सुदामजी जाधव, उपस्थित अधिकारी ज्येष्ठ संचालक आमचे देशमुख साहेब, सपकाळ भाऊ आहेत आणि तुम्ही सर्व आज या शुभारंभाच्या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित सर्व माझ्या भगिनी, मनापासून आनंद होतोय. या कार्यक्रमाची सुरुवात, शुभारंभ जो आहे तो आपण गणेश पूजन, दीप प्रज्वलन आणि श्रीफळ वाढून केले. मी संस्थापक अध्यक्ष या नात्याने शिवसखी सहकार मंडळाचा शुभारंभ झाला, उद्घाटन झाला असं या ठिकाणी घोषित करतो. (2025) वर्ष हे जागतिक संघटना युनो त्यांनी हे सहकार वर्ष जगभर साजरं करण्याची संकल्पना मांडली. या निमित्ताने सर्वच देशामध्ये विविध सहकारी संस्थांच्या माध्यमातून हे वर्ष सहकार वर्ष म्हणून साजरं केलं जात आहे. आपल्या देशाने सुद्धा 2025 हे वर्ष सहकार वर्ष म्हणून साजरं करण्याचं निश्चित केलेलं आहे. त्यासाठी जे केंद्रामध्ये सहकार मंत्री आहेत अमितभाई शहा, त्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठन झालेली आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक राज्यामध्ये 2025 वर्ष हे सहकार वर्ष साजरं करण्यासाठी आपल्या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री त्यांच्या उपस्थितीमध्ये सहकार मंत्री त्यांचा समावेश आहे, ही समिती गठन झालेली आहे. आमच्या महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे कार्यक्षम अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांची त्या राज्य समितीवरती निवड झाली. मी काकासाहेबांचं मनपूर्वक अभिनंदन या ठिकाणी ताई करेल. पतसंस्था चळवळीमध्ये काम करत असताना महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनच्या माध्यमातून हे 2025 हे वर्ष सहकार वर्ष साजरं करण्याचं निश्चित झालं आणि त्याचा शुभारंभाचा कार्यक्रम 9 फेब्रुवारीला शिर्डीमध्ये संपन्न झाला. त्या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून पतसंस्था चळवळीमध्ये काम करणारे कार्यकर्ते 7-8 हजार कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. 7-8 देशांचे प्रतिनिधी, विशेषतः महिला प्रतिनिधी बऱ्याच देशांच्या त्या कार्यक्रमामध्ये उपस्थित होत्या. तो शुभारंभाचा कार्यक्रम राज्य फेडरेशनच्या वतीने अतिशय उत्साहामध्ये संपन्न झाला. या आंतरराष्ट्रीय सहकार वर्षांच्या निमित्ताने जगभरामध्ये महिलांचा सहभाग, युवकांचा सहभाग प्रामुख्याने या सहकार क्षेत्रामध्ये यावा म्हणून विशेष प्रयत्न केले जात आहेत. त्या शिर्डीच्या कार्यक्रमाच्या दुसऱ्याच दिवशी अनेक देशाचे पाहुण्या शिवकृपाच्या कार्यालयाला भेट द्यायला आल्या. एशियन कॉन्फेडरेशन ऑफ क्रेडिट युनियनचे मुख्य कार्यकारी अधिकारी, फिलिपाईन्स देशाचे प्रतिनिधी, श्रीलंकाचे, मॉरिशसचे, नेपाळचे अशा विविध देशातले प्रतिनिधी या ठिकाणी त्यांनी शिवकृपाच्या या मुख्य कार्यालयाला भेट दिली आणि शिवकृपाच्या कार्याची त्यांनी माहिती घेतली.
त्यांनी आवाहन केलं. अंजलीताई अगोदरच ग्लोबल वुमेन लीडरशिप त्या ऑर्गनायझेशनशी जोडलेल्या आहेत आणि त्यांनाही अपेक्षित होतं की आमच्या कल्याणी नागरी पतसंस्था जे कल्याणी सखी मंडळ आहे त्याप्रमाणे शिवकृपामध्ये सुद्धा तुम्ही हा उपक्रम राबवावा. तो विचार आमच्या संचालक मंडळाच्या सभेमध्ये मांडला. त्याचं प्रारूप तयार झालं आणि एकमेकी सर्व संचालकांनी शिवसखी मंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आणि त्याचे मुख्य समन्वयक म्हणून संचालिका पूनम जगदाळे यांच्याकडे जबाबदारी सोपवली. बाकीच्या इतर महिला संचालिका त्यांना सहाय्य करणार आहेत आणि याची व्याप्ती कशी वाढवता येईल, महिलांच्यासाठी कसं काम करता येईल त्याच्यावरती आम्ही विचार करायला लागलो. इतरांच्या पेक्षा काहीतरी वेगळं करायचं, नाविन्यपूर्ण संकल्पना राबवायच्या हा शिवकृपाने सुरुवातीपासून ध्यासच घेतलेला आहे. शिवकृपाच्या बाबतीमध्ये थोडस बोलेल. आज 42 वर्ष संस्थेला झाली. सुरुवातीला या स्थापनेची संकल्पना शिवमंदिरामध्ये मांडली गेली म्हणून नाव शिवकृपा. शिवशंभोंचा अधिष्ठान या संस्थेला लावलेला आहे. केवळ 520 सभासद, 25,000 रुपयाच्या भागभांडवलामध्ये सुरुवात झाली. भाड्याच्या जागेमधून मोठ्या भाड्याच्या जागेमध्ये, स्वतःच्या मालकीच्या जागेमध्ये आणि सुरुवातीच्या 7-8 वर्षाच्या कालावधीमध्ये 1990 पर्यंत जेमतेम 20 लाखाचं खेळतं भांडवल असताना शिवकृपा ही कामकाज ठप्प झालं. 16 दिवस बंद होती. अवसानामध्ये लिक्विडेशन मध्ये निघालेली अशा या शिवकृपाची धुरा अध्यक्ष म्हणून माझ्याकडे आणि सचिव म्हणून वंजारी साहेबांच्याकडे आली आणि पुन्हा या शिवकृपाला अडचणीतून बाहेर काढून फिनिश पक्षाप्रमाणे उभे करून एक नवसंजीवनी प्राप्त करून दिली. सहकारामध्ये काम करत असताना निकोप सहकार, पारदर्शक कामकाज, शिस्त आचारसंहिता काटेकोरपणे पालन केलं आणि आपण विश्वस्त भावनेने जर काम केलं, अध्यात्माची जोड देऊन काम केलं तर ते कार्य निश्चितपणे पुढे जातं. 1 कोटीची शिवकृपा करायला आम्हाला काही 14 वर्ष लागली. प्रभू रामचंद्रांचा 14 वर्षाचा वनवास तसा शिवकृपाचा तो वनवास संपला. 1 कोटीचा झाल्यानंतर आम्ही आनंदोत्सव साजरा केला. शाखा विस्तार होत गेला. मुंबईमध्ये, ठाणे जिल्ह्यामध्ये, नवीन मुंबईमध्ये, पुणे, सातारा, सांगली आज 102 शाखांचा विस्तार, 10 विभागीय कार्यालय, 2 झोनल ऑफिसेस आणि हे स्वतःच्या मालकीच्या 20,000 फूट जागेमध्ये प्रशासकीय कार्यालय, 900 पेक्षा अधिक कर्मचारी, 1100 ठेव प्रतिनिधी, 2000 लोकांना एम्प्लॉयमेंट. अनेक चढ उतार पाहत आज शिवकृपा प्रगतीच्या दिशेने वाटचाल करते. नुकताच 31 जानेवारीला 5,000 कोटी संमिश्र व्यवसायाचा टप्पा शिवकृपाने पूर्ण केला आणि शिर्डी येथे झालेल्या त्या भव्य दिव्य कार्यक्रमामध्ये त्याचं सेलिब्रेशन सुद्धा झालं. राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या शुभास्ते सन्मान करून सर्व सभासदांचा तो एक प्रकारे शिवकृपा परिवाराचा गौरवच केला. शिवकृपाच्या या कार्याला आम्ही अध्यात्माची जोड दिलेली आहे. दैनंदिन कामकाजाची सुरुवात प्रार्थनेने होते, कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थनेने होते, समारोप सुद्धा प्रार्थनेने होतो आणि मग अध्यात्माची जोड दिलेली असेल तर निश्चितपणे ते कार्य पुढे जातं. आज शिवकृपाचे आमचे सर्व कर्मचारी भगवद्गीता पठण करतायत. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला केलेला उपदेश, तो सर्व विश्वातील मानव जातीला केलेला उपदेश, आपण आपलं कर्म कसं करावं, आपण आपलं जीवन कसं जगावं, भगवद्गीतेप्रमाणे वाटचाल केली तर आपलं जीवन आनंदीमय होतं. आज बहुसंख्य कर्मचारी आमचे भगवद्गीता पठण करतायत. अध्यात्माची जोड दिलेली आहे. कर्मचाऱ्यांचा फिजिकल फिटनेस राहावा. गेल्या वर्षापासून आम्ही मॅरेथॉन आयोजित करतो.
सातारा या ठिकाणी गेल्या वर्षी आणि या वर्षी सुद्धा 2024 मध्ये मॅरेथॉनचं भव्य दिव्य आयोजन केलं. पुढील वर्षी सुद्धा मॅरेथॉन असेल की प्रत्येकाचा फिजिकल फिटनेस चांगला राहावा आणि अध्यात्माच्या माध्यमातून, भगवद्गीतेच्या माध्यमातून प्रत्येकाचं मानसिक स्वास्थ्य सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे, ते चांगलं राहावं यासाठी आम्ही कार्यरत असतो. आज मला या ठिकाणी नमूद करायला आनंद वाटेल की 4,63,000 शिवकृपाचे सभासद आहेत. त्यापैकी ताई 1,01,000 आमच्या महिला भगिनी सभासद आहेत. दरवर्षी शिवकृपा जागतिक महिला दिन साजरा करत असते. गेल्या वर्षी 7 मार्चला 8 मार्च ऐवजी 7 मार्चला मी जागतिक महिला दिन साजरा केला. एका दिवसामध्ये 100 शाखाच्या माध्यमातून 10,000पेक्षा अधिक महिलांनी शिवकृपाच्या कार्यालयामध्ये भेट दिली. सर्व महिलांचा सन्मान केला, नारी शक्तीचा सन्मान केला आणि महिलांच्या माध्यमातून एकाच दिवसामध्ये शिवकृपाचा 66 कोटींनी गेल्यावर्षी बिझनेस वाढला. एकाच दिवशी विक्रमी बिझनेस झाला की महिला बचत करण्यामध्ये आघाडीवरती असतात. महिला सर्व क्षेत्रामध्ये आघाडीवरती आहेत. फक्त त्या नारी शक्तीला प्रोत्साहन दिलं पाहिजे, त्यांचा बहुमान केला पाहिजे, कमी लेखता कामा नये. महिला फक्त चूल आणि मूल इथपर्यंत सीमित न राहता आज सर्व क्षेत्रामध्ये महिला आघाडीवरती आहेत. आमच्या पुरीताई असतील, अंजलीताई आहेत किंवा ललिता व्यापारताई आहेत. या आदर्श उदाहरण आहेत. आणि मग हा शुभारंभाचा कार्यक्रम आयोजित करत असताना आपल्याला अतिथी म्हणून तशाच तोलामोलाच्या पाहुणे आपल्याला या कार्यक्रमासाठी लावल्या पाहिजेत. त्यांना आम्ही निमंत्रित केलं आणि खूप तुम्हाला चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे. सर्व शाखामध्ये आज हा शुभारंभाचा कार्यक्रम प्रशासकीय कार्यालयामध्ये संपन्न झालेला आहे. उद्या 7 मार्च आहे. 7 मार्चच्या दिवशी सर्व 100 शाखामध्ये हा शिवसखी सहकार मंडळाच्या माध्यमातून जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे उद्या सकाळी 10 वाजता. आणि मला खात्री आहे की प्रत्येक शाखेसाठी ज्या महिला समन्वयक नेमलेले आहेत, प्रत्येक शाखेसाठी 1-2 महिला समन्वयक आम्ही नेमलेले आहेत. त्यांच्याकडे लीडरशिप आहे, त्यांच्याकडे सर्व सखींना एकत्र करण्याची क्षमता आहे. अशांच्याकडे ती जबाबदारी दिलेली आहे. आणि त्या माध्यमातून उद्या सुद्धा शिवकृपामध्ये 10,000 प्लस एका शाखेमध्ये किमान 100-125 महिला उपस्थित राहतात. इथल्या उपस्थितीमध्ये वरून लक्षात येईल की आम्हाला निमंत्रण द्यायला खूप मर्यादा आल्या. मोजक्याच महिलांना आम्ही निमंत्रण दिलं तरी आज एवढी झाडून उपस्थिती आहे. उद्या सुद्धा 10,000 प्लस महिलांची उपस्थिती होईल. आणि उद्याचा संकल्प आहे की ज्या महिला येतील त्या सर्वांचा सन्मान करणार आहोत. सर्व महिलांना हा पिंक स्कार्फ जो आहे तो सन्मानार्थ पिंक स्कार्फ दिला जाईल. वास्तविकता आम्हाला तो स्कार्फ शिवसखी सहकार मंडळाचा लोगो वगैरे प्रिंट करून घ्यायचा होता, पण वेळेवरती ते शक्य झालं नाही. 10,000 स्कार्फ सर्व शाखामध्ये ऑलरेडी पोहोचलेले आहेत. महिलांना भेट काय द्यायची? भगवद्गीता आणि हरिपाठ दिलेला. ती भगवद्गीता महिलांना खूप भावली. यावर्षी सुद्धा आम्ही काय द्यायचा विचार करत असताना हरिपाठ आणि तुळशी 10,000 तुळशीचे रोप वृंदावन आज सर्व शाखामध्ये आमचे डिलिव्हर झालेले आहेत महिलांच्यासाठी. तुळशी ही सर्व महिलांनाच नव्हे तर हिंदू कुटुंबामध्ये सर्वांना प्रिय आहे. तुकाराम महाराज म्हणतात, ज्या घराच्या अंगणामध्ये तुळशी वृंदावन नाही
कडक शब्दामध्ये बोलतात. ते घर स्मशाना समान. महिला स्नान झाल्यानंतर तुळशीला पाणी घालतात. पुरुषांनी सुद्धा पाणी घातलं पाहिजे. त्याच्यावरती आम्ही एकनाथ महाराजांचं अभंगातलं चरण दिलेलं आहे, तुळशीचं महात्म्य वर्णन करणार. तुळशीला पाणी घालताना शिवे सखे पाप हारिणी पुण्य दे, नमो नारद नुते नमस्ते नारायण प्रिय. नारायणाला प्रिय असलेली, विष्णूंना प्रिय असलेली, आपलं पाप हरण करणारी, दुःख हरण करणारी तुळशी आहे. प्रत्येकाने हिंदू, मग महिला असो पुरुष असो, सकाळी स्नान झाल्यानंतर तुळशीला पाणी घालून नमस्कार करावा. ती यश देणारी आहे, आपली कीर्ती वाढवणारी आहे, आपलं सर्व दुःख हरण करणारी आहे, असं तुळशीचं महत्व आहे. आणि ते महत्व आपल्याला ज्ञात आहे. आणि म्हणूनच तुळशी आम्ही उद्या सर्व महिलांना भेट देणार आहोत. उर्वरित राहिलेल्या महिलांनी सुद्धा जाताना ती तुळशी घेऊन जायची आहे. 10,000 तुळशीची रोप ज्यावेळी आपल्या प्रांगणामध्ये ती लावली जातील, त्यावेळेला तुमच्या शेजारच्या पाजारच्या सर्व सखी विचारतील कुठून आणली तुळस. त्यावेळेला तुम्ही निश्चितपणे सांगाल की शिवकृपाच्या अंतर्गत शिवसखी सहकार मंडळाने आम्हाला महिला दिनाच्या निमित्ताने दिलेली भेट आहे. तुम्ही निश्चित म्हणाल, ती म्हणेल की मला पण मिळेल का. होय, ज्या ज्या महिला मागतील त्यांना आम्ही तुळस भेट देऊ. शिवसखी सहकार मंडळाचं सदस्य होताना शिवकृपाची ती एक सभासद असली पाहिजे. 100 रुपये आणि 100 रुपयाच्या पटीमध्ये भरून ज्या सभासद आहेत ते आहेतच, पण ज्या सभासद होऊ इच्छितात त्यांना शिवकृपाचं सभासदत्व स्वीकारता येईल. 100 आणि 100च्या पटीमध्ये 500-1000 रुपये भरून शेअर्स घेतला, सभासद झाला की त्यांची नोंदणी होईल. अकाउंट जे आहे ते आपल्याला शिवकृपामध्ये अकाउंट उघडता येईल, बचत करता येईल. बचत हीच शिवकृपा, सहकाराचा मंत्र जपा. त्याप्रमाणे महिला ह्या सर्व बचत करत असतात. तुम्हाला ती बचत करता येईल. येत्या वर्षभरामध्ये महिलांच्यासाठी विविध कार्यक्रमाचं आयोजन करणार आहोत. महिला सबलीकरणासाठी, उन्नतीसाठी महिलांच्या विविध कार्यक्रमाचं आयोजन केलं जाईल. महिलांनी जे विशेष कामगिरी केलेली आहे त्यांचा सन्मान करणं, त्यांना प्रोत्साहन देणं. महिलांच्या आरोग्यासाठी डॉक्टर पुरीताईंना आपण परत बोलू मोठ्या कार्यक्रमामध्ये की महिलांनी आरोग्याची कशी काळजी घेतली पाहिजे. मग मेडिकल कॅम्प्स आहेत, ते कॅम्प्स आपल्याला प्रोग्राम राबवता येतील. आमच्या अमृता केक बनवत आहेत, अशा अनेक महिला केक बनवणार आहेत. 10,000 सखींचं हे मार्केट आपल्याला अमृता मिळू शकेल. काही महिला ब्युटिशियन्स आहेत, त्यांना आपल्या ह्या सखीच्या माध्यमातून जोडलं जाऊन व्यवसाय मिळू शकेल. काही पापड बनवतात, काही मसाले बनवतात. अनेक प्रकारचे छोटे मोठे उद्योग महिला ह्या उद्योजक आहेत. घर सांभाळतात आणि आपल्या संसारामध्ये छोटा मोठा काहीतरी व्यवसाय करून हातभार कसा लागेल आणि त्या माध्यमातून बचत कशी होईल असा महिलांनी ध्यास घेतलेला असतो. त्यामुळे छोटे मोठे तुम्ही व्यवसाय करतात त्याला शिवकृपाच्या माध्यमातून प्रोत्साहन दिलं जाईल, आपल्याला मार्केट मिळवून दिलं जाईल. सर्व महिला समन्वयक आहेत, त्यांना ग्लोबल वुमेन्स लीडरशिप जी ऑर्गनायझेशन आहे त्याच्याशी नेटवर्कनी जोडलं जाईल. या वर्ल्ड ऑर्गनायझेशनशी जोडताना, ऑनलाईन जोडताना त्यांची फीज आहे पर सभासद $250
म्हणजेच रुपयामध्ये म्हटलं तर 21-21.5 रुपये होतात. मात्र आपला भारत देश या वर्ल्ड ऑर्गनायझेशनने ती फी जी आहे ती 0 केलेली आहे. तुम्हाला कोणतेही शुल्क न भरता शिवकृपाच्या माध्यमातून, शिवसखीच्या मंडळाच्या माध्यमातून त्या ग्लोबल ऑर्गनायझेशनशी जोडलं जाईल. कदाचित तुम्ही कल्पना करणार नाही, पण आपल्यापैकी या शिवसखीच्या मंडळातल्या काही महिलांचे चांगले प्रॉडक्ट असतील तर त्याला जागतिक पातळीवरती मार्केट सुद्धा मिळू शकेल. किंवा तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी जागतिक लीडर जे आहेत, परदेशातल्या लीडर जे आहेत त्या सुद्धा आपल्याकडे येऊ शकतील. एका व्यासपीठावरती येणं महिलांच्यासाठी, घरातून बाहेर पडण्यासाठी काहीतरी कार्यक्रमाचं आयोजन असलं पाहिजे. महिलांना व्यासपीठ मिळालं पाहिजे. आणि निश्चितपणे शिवकृपाच्या माध्यमातून, या शिवसखी सहकार मंडळाच्या माध्यमातून महिलांच्यासाठी हे व्यासपीठ निर्माण केलेलं आहे. आज 1,01,000 सभासद आहेत. मला खात्री आहे की येत्या वर्षभरामध्ये ही संख्या दुप्पट झालेली असेल. उद्या 10,000 महिला येत आहेत. प्रत्येक सखीने जर 10 महिला जोडल्या तर वर्षभरामध्ये ही संख्या दुप्पट व्हायला, 10 पट व्हायला वेळ लागणार नाही. महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून ज्या महिला मोठ्या प्रमाणामध्ये एकत्र आल्या तर निश्चितपणे महाराष्ट्र शासन किंवा देश पातळीवरती सुद्धा शिवसखी सहकार मंडळाची विशेष नोंद घेतली जाईल. आणि निश्चितपणे शासनाचे प्रतिनिधी सुद्धा ते विचारणा करतील की तुमचा महिलांचा कार्यक्रम कधी आहे, आम्हाला आवर्जून निमंत्रण द्या, आम्ही उपस्थित राहू. ती स्टेज निश्चितपणे येणार आहे. पुन्हा एकदा आपण मोठ्या संख्येने आज उपस्थित राहिलात. वास्तविकता बऱ्याच महिलांना आम्हाला नाराज करायला लागलं, कारण प्रत्येक शाखेमधून मुंबई विभागामध्ये 44 शाखा आहेत. त्या आम्ही 44 समन्वयक महिलांना निमंत्रण दिलं. ठराविक महिलांना की ज्या आमच्या ठेव प्रतिनिधी भगिनी आहेत, पिग्मी कलेक्शन करतात, त्यांना ठराविक महिलांना निमंत्रण दिलं. सर्व महिलांना निमंत्रण दिलं नाही. आज कार्यक्रम हा पाहून तुम्हाला बरीचशी कल्पना आलेली असेल. आपण महिलांसाठी बरंच काही करू शकतो. तुमच्या शाखेमध्ये, ज्या शाखेमध्ये तुम्ही कार्यरत आहात त्या ठिकाणी उद्या 7 मार्चच्या निमित्ताने सकाळी 10 वाजता उपस्थित राहून मोठ्या संख्येने महिलांना एकत्र करायचा आहे. आणि 7 मार्चचा हा शिवसखी सहकार मंडळाचा अर्थात शिवकृपाचा जागतिक महिला दिनाचा उत्सव जो आहे तो अतिशय थाटामाटात उत्सवाने साजरा करायचा आहे. प्रत्येक शाखेमध्ये एक फोटोग्राफ घेतला जाईल. ते सगळे 100 शाखांचे फोटोग्राफ्स आणि आजच्या कार्यक्रमाचे फोटोग्राफ्स आपण ग्लोबल वर्ल्ड वुमेन्स ऑर्गनायझेशन जे आहे त्यांच्याकडे हे सर्व फोटो जे आहेत ते अपलोड करणार आहोत. आज संध्याकाळपर्यंत तुमच्या उपस्थित सर्व महिलांचा फोटो तिकडे जाईल आणि त्यांच्या लक्षात येईल की अंजली ताई त्या कार्यक्रमामध्ये होत्या, त्या ऑलरेडी जोडलेल्या आहेत. त्यांचं नाव जागतिक महिला ज्या लीडर आहेत, काही त्यांचं नाव मला वाटतंय लेना, त्या USA च्या आहेत प्रमुख. त्यांच्याशी ऑलरेडी ताई जोडलेल्या आहेत आणि त्या शिवकृपाच्या या शिवसखी मंडळाच्या व्यासपीठावरती होत्या. ते निश्चितपणे अभिमानास्पद असेल. ताईंना इतरांना ओळखलं नाही तरी ताईंना, अंजली ताईंना निश्चितपणे ओळखलं जाईल. आणि आज पुरी ताई आहेत की ऑलिम्पिक मध्ये ज्यांनी आपलं नाव उज्ज्वल केलेलं आहे, त्यांचा ललिता बाबर मॅडम आज व्यासपीठावरती होत्या. हा शिवकृपाचा शिवसखी सहकार मंडळाचा कार्यक्रम, शुभारंभाचा कार्यक्रम अतिशय उत्साहामध्ये संपन्न झालाय असं मी या ठिकाणी घोषित करतो. तुम्ही मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात. गेल्या वर्षी महिलांनी खूप सहभाग दिलेला होता.
यासाठी यावर्षी सुद्धा महिलांच्यासाठी ज्या सभासद आहेत किंवा ज्या सभासद होऊ इच्छितात त्या सभासद झाल्यानंतर त्यांना सेव्हिंग अकाउंट, बचतीचं अकाउंट उघडता येईल. आणि ते उद्यासाठी जे आहे 31 मार्च पर्यंत महिलांच्यासाठी, शिवसखी सहकार मंडळाच्या महिलांच्यासाठी 0 बॅलन्सने सेव्हिंग अकाउंट उघडलं जाणार आहे. तुम्हाला शिवमपी ऍप सुद्धा त्यामुळे डाउनलोड करता येईल सेव्हिंग अकाउंट असल्यामुळे. निश्चितपणे मला खात्री आहे की 0 बॅलन्सने आम्ही तुम्हाला अकाउंट दिलं तरी महिला कधी 0 बॅलन्स ठेवत नाहीत. त्या कुठे ना कुठेतरी कानाकोपऱ्यात, कारण मला अनुभव आहे आमच्या पत्नी सौभाग्यवतींचा, पैसे नाहीत तरी कुठून तरी इमर्जन्सी काढून देणार. त्यामुळे तशाच महिला असतात, कुटुंबासाठी इमर्जन्सी बचत केलेली त्या उपयोगात आणत असतात. 0 बॅलन्सने सेव्हिंग अकाउंट उघडता येईल. त्याचबरोबर आम्ही ठेवीवरती जास्तीत जास्त 8% व्याज देत होतो. नुकतंच तो व्याजाचा दर आम्ही 8.5% पर्यंत नेला. त्याला एक चांगला प्रतिसाद मिळाला. वास्तविकता शिवकृपाच्या ठेवी आता सरप्लस आहेत. 1150 कोटी रुपये शिवकृपाचे डिपॉझिट इतर बँकांमध्ये इन्व्हेस्ट केलेले आहेत. कर्ज वाटण्यासाठी आमच्याकडे 250 कोटी फंड्स एक्स्ट्रा पडून आहे. तरी सुद्धा महिलांना अधिक बेनिफिट व्हावा म्हणून शिवसखी मुदत ठेव योजना साठी 31 मार्च पर्यंत 9% व्याजदराने अधिक गुंतवणूक करा. आणि मला खात्री आहे की गेल्या वर्षी 66 कोटी तुम्ही तिजोरीत टाकले. यावर्षी कदाचित एका दिवसामध्ये 100 कोटी जमा होतील. एवढी महिलांची मोठी ताकद आहे. वेळ बराच झालेला आहे, बोलण्यासारखं खूप आहे. तुमच्या सर्वांची उपस्थिती पाहून आम्ही सर्व भारावून गेलेलो आहे. सर्व महिलांच्या पाठीशी, शिवशक्तीशी, शिवसखीशी शिवकृपा निश्चितपणे पाठीशी आहे. महिलांच्या उन्नतीसाठी जे काय उपक्रम राबवता येतील ते निश्चितपणे राबवत राहू. मंडळ स्थापन करायचं ठरलं, नाव काय द्यायचं तर पूनमताईच्या संकल्पनेतून हे शिवसखी नाव सुचवलं गेलं आणि क्षणाचाही विलंब न लावता सर्वांना ते भावलं. शिवसखी, शिव म्हणजे मांगल्य, शिव म्हणजे मांगल्य, शिवशंभो नावामध्ये शिवकृपाचे आहे. आणि सखी जे शिवाची सखी पार्वती किंवा विष्णूंची सखी लक्ष्मी, तसं तुम्ही सर्व महिला म्हणजे पार्वती समान आहात, लक्ष्मी समान आहात, राधा समान आहात. आणि ज्या कुटुंबामध्ये, ज्या संस्थेमध्ये महिलांचा सन्मान केला जातो त्या कुटुंबाची निश्चितपणे प्रगती होत असते. मला खात्री आहे की शिवकृपा महिलांचा सन्मान करणारी आहे, नारी शक्तीचा सन्मान करणारी शिवकृपा आहे. आणि शिवकृपा आपल्या या सहकार्याने निश्चितपणे प्रगतीचे नवीन टप्पे पार करेल. शिवकृपाच्या माध्यमातून या शिवसखी मंडळाचा बोलबाला राज्यामध्येच नव्हे तर देशामध्ये, अगदी आपल्या देशाचे पंतप्रधान सुद्धा शिवसखी मंडळाचा
शिवसखी मंडळाची नोंद घेतील, असं आपल्याला सर्वांना संघटित होऊन काम करायचे. त्यासाठी मी मनपूर्वक आपल्याला शुभेच्छा देतो. देश पातळीवरतीच नव्हे तर शिवसखी सहकार मंडळ हे आंतरराष्ट्रीय दर्जापर्यंत, आंतरराष्ट्रीय लेवलला आपल्याला घेऊन जायचे. पर्यायाने शिवकृपा राज्यातलीच नव्हे, देशातलीच नव्हे तर आंतरराष्ट्रीय शिवकृपा घडवण्याचं जे स्वप्न आहे ते शिवसखी सहकार मंडळाच्या माध्यमातून निश्चितपणे साकार होईल या बाबतीमध्ये मला पूर्ण खात्री आहे. पुन्हा एकदा आज या जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला किंवा शिवसखी सहकार मंडळाच्या या शुभारंभाच्या प्रसंगी आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात त्याबद्दल मी आपणा सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतो. सर्वांचे आभार व्यक्त करतो. जाताना रुपाली मदने मॅडम कुर्ला नागरिक बँकेच्या उमेदवार आहेत, त्या उपस्थित झालेल्या आहेत. त्यांचंही मनपूर्वक काही स्वागत करतो. सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी, महाव्यवस्थापक आणि आमच्या प्रशासन विभागाचे अधिकारी हनुमंत अनबोले आणि त्यांची सर्व टीम, अनिल चव्हाण असतील किंवा अमित कोकाटे, हे सर्वांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नियोजनबद्ध काम केलं. त्यांनाही मी धन्यवाद देतो. आज आमचे प्रशासकीय अधिकारी, HR मॅनेजर हनुमंत अनबोले, त्यांचा जन्मदिन आहे. आपण सर्वांच्या उपस्थितीमध्ये त्यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊया. खाली गेले का? हो, हनुमंत अनबोले HR मॅनेजर, त्यांना जन्मदिनाच्या मंगलमय आपण शुभेच्छा देऊया. वाढदिवसाच्या त्यांना मनपूर्वक शुभेच्छा. आणि ओके प्रार्थने समारोप करूया आणि मग फोटो. सर्वांचा एकत्रित फोटो घ्यायचे. मला वाटतं जे कॅमेरामॅन जे आहेत त्यांनी पुढे येऊन सर्व महिलांचा एकत्र फोटो घ्या, व्यासपीठाचा फोटो घ्या आणि सर्व महिलांचा एकत्र फोटो घ्यायचे. काही महिला ज्या आहेत ते खुर्चीवरती बसतील, काही खाली बसतील, काही उभ्या राहतील, तर मॅक्झिमम महिला एकत्रित फोटो येऊ शकेल. मला वाटते पाहुणे वगैरे इकडे आल्यानंतर कार्यक्रमाच्या शेवटी तो फोटो घ्यायचा आहे. तो फोटो अतिशय आपल्याला महत्वाचा आहे. हा शुभारंभाचा फोटो जो आहे तो आपल्या अॅन्युअल रिपोर्ट्स मध्ये किंवा ग्लोबल ऑर्गनायझेशनला आपल्याला तो पाठवायचा आहे. त्यासाठी तो फोटो अतिशय महत्वाचा आहे. तसे सर्व 100 शाखांचे फोटो आपण पाठवणार आहोत. ज्या समन्वयक महिला आलेल्या आहेत त्यांना एकंदरीत शिवसखी मंडळाची रूपरेषा कळलेली आहे. तुम्ही आपल्या शाखेमध्ये उद्या हा कार्यक्रम ग्रँड सक्सेस करा, यशस्वी करा. हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सब संतन की जय, अपने अपने माता पिता की जय, शिवकृपा की, शिवसखी सहकार मंडळ की. धन्यवाद. एक आपण फोटो घेऊया.